श्रीमद भागवताला प्रणाम करून आपण आज आपला हे सुरू करूया आणि प्रार्थनाही करूया भगवंतांकडे की लवकरात लवकर आमचं हे भागवत सुद्धा पूर्ण व्हावं. भगवद्गीता आहे चालू, 8व्या अध्यायापर्यंत आपण आलोय, पण भागवत पण लवकर कम्प्लीट होईल. गीता भागवत तरी श्रवण अखंड चिंतन हो. तर भगवद्गीता आणि भागवत काय फरक आहे त्याच्यावर थोडीशी चर्चा आपण करणार आहे. तर पाहूया काय कसं कसं काय आहे. तर भगवद्गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. हा एक संवाद आहे. तर भगवद्गीता म्हणजे एक संवाद आहे. प्रश्न विचारले कोणी? अर्जुनाने. उत्तर दिलं कोणी? कृष्णाने. तर एक संभाषण आहे अर्जुनामधलं आणि कृष्णामधलं. ते युद्धभूमीवर चाललेलं संभाषण आहे. तर भगवद्गीतेमध्ये काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, हे विधी आणि निषेध त्याला म्हणतात. तर या गोष्टींची चर्चा केलेली आहे, डूज अँड डोंट्स. तर तत्वज्ञान जे आहे तर त्यामध्ये आहे पूर्णपणे. थोडक्यात एक सार रूपाने त्याच्यामध्ये आहे. तर भागवत काय आहे? भागवत पण एक संभाषणच आहे. भागवत पण संभाषणच आहे, एक दोघांमधला संवाद आहे. तर कोणीतरी प्रश्न विचारतोय आणि कोणीतरी उत्तर देतोय. तर भागवत पण प्रश्न उत्तरच आहे. खरं तर एक प्रश्न आणि उत्तर हे जीवन आहे ना. मनुष्याला प्रश्न पडतोय आणि त्याला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते म्हणजे जीवन आहे. जीवनामध्ये हे चालतं ना नेहमी की हे असंच कसं काय, हे असंच का. तर गीता पण प्रश्न उत्तरच आहे, भागवत पण प्रश्न उत्तरच आहे. पण हे जे प्रश्न उत्तर आहेत हे प्रश्न उत्तर थोडेसे खोलमध्ये जाऊन आहेत, खोलमध्ये जाऊन थोडंसं डिटेलमध्ये. तर इतक्या डिटेलमध्ये आहेत की याच्या पलीकडे कोणता प्रश्नच पडणार नाही तुम्हाला हे वाचल्यानंतर. इतक्या डिटेलमध्ये जे उत्तर आहे तर पूर्ण भागवतमध्ये. तर आपल्याला माहिती असेल की भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत आणि 18 अध्याय आहेत. आणि भगवद्गीतेनंतर हे भागवत. तर भागवतामध्ये पण किती श्लोक आहेत माहितीये? 18,000 श्लोक आहेत. ते 700 श्लोक नंतर 18,000 आहेत श्लोक. जसे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे श्लोक असतात. तर महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. त्यातलाच एक पार्ट म्हणजे गीता आहे. तर अशा पद्धतीनं हे जे भागवत आहे तर भागवताची चर्चा, जसं महाराष्ट्रामध्ये भागवत ग्रंथ काय दुर्मिळ नाही किंवा परिचित नाही असं नाही. सगळीकडे तुम्ही सप्ताह पाहता, भागवत लावलं जातं आणि त्या भागवतामध्ये मग 7 दिवसाचं भागवत असते. आणि बरंच तसं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या हिसाबानं आपल्या आपल्या परीनं करतात भागवत वगैरे. पण श्रील प्रभुपाद सांगतात की नित्यम भागवत सेवया. जसं भागवतमध्ये सांगितलं सुरुवातीला, तर प्रभुपादाने त्याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. नित्यम भागवत सेवया. तर दररोज भागवत वाचायला पाहिजे. तर हे भागवत काय आहे, काय थोडं आपण करणार आहे. जास्त वेळ नाही घेणार आपण, आज पहिलाच क्लास आहे. तर बघूया आणि नंतर मग परत पुढच्या वेळेस पासून तर प्रभूजी सिस्टमॅटिक पद्धतीने भागवत घेतील की पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, असे जवळजवळ 350 अध्याय आहेत भागवतामध्ये. रोज एक अध्याय घेतला तर वर्ष लागेल. दर शनिवारी एक घेतला तर मग किती लागेल ते विचार करायचा. तर भागवत आहे आणि भागवत इतकं मधुर आहे आणि रसाळ आहे. त्याचंही वर्णन भागवतमध्ये आहे, फार सुंदर आहे. कधी कधी तुम्हाला सांगितलं की म्हणजे प्रभूजीने जसं मगाशी श्लोक घेतला एक सहस्रयुग पर्यंत, काही लोकांच्या डोक्यावरून चाललं ते कोण ब्रह्माजी, त्याचं आयुष्य किती, आणि मग ते लाखो वर्ष करोडो वर्ष अरब खरब आणि पद्म महापद्म शंकू आणि बरंच काय प्रभूजीने सांगितलं, डोक्याच्या वरनं चाललं. तसं थोडंसं आहे याच्यामध्ये पण, भागवतामध्ये पण आहे, तिसऱ्या स्कंदामध्ये वगैरे आहे थोडंसं सृष्टीचं वर्णन आहे. पण इतक्या मधुर मधुर लीला आहेत पुढं की ध्रुव महाराजांची कथा, प्रल्हाद महाराजांची कथा, रामायण प्रभू रामचंद्रांची कथा, नरसिंह भगवंतांची कथा, आणि 10व्या स्कंदामध्ये तर मग बोलायचं कामच नाही. इतके रसाळ आणि मधुर भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत. जे कृष्ण बुक आहे ना आपण आपल्याकडे आहे, तर त्या पुस्तकामध्ये ज्या लीला आहेत ते 10वा स्कंद आहे. तर अशा पद्धतीनं हे जे आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. जसं मी मागाशी ऐकत होतो एका ठिकाणी एका लेक्चरमध्ये, तर मी ते सांगण्याचा थोडा प्रयत्न करतोय की भागवताचं जे श्रोतावर्ग आहे, तर भागवतामध्ये असं सांगितलंय, भा शब्दाचा अर्थ आहे भारत. भारत देशाचं नाव आहे आपल्या. त्याचा अर्थ आहे भा म्हणजे प्रकाश आणि रथ म्हणजे रूढ, म्हणजे तो प्रकाशाकडे अरूढ झालेला देश आहे. समजलं का? त्याला भारत असं म्हणतात.
जो भागवत आहे, भागवतामध्ये पण प्रकाश आहे. तर भागवतामध्ये प्रकाश आहे, दिव्य प्रकाश आहे भगवंताचा. तर तो मग ते भागवत आहे. भा काढला तर खाली नुसतं गवत राहते. तर भा गवत, तर गवत राहते भा काढला तर नुसतं. त्यामुळे भागवत, भगवत गीतेचा किंवा भागवताचा याचा अर्थ हा आहे की भा म्हणजे प्रकाश, म्हणजे जे भगवंतच आहेत प्रकाश, म्हणजे त्यांना समजून घेणं. या भागवताचा अर्थ आहे की त्या भगवंताला समजून घेणं. आणि मग नुसतंच त्या भागवतावर तुम्ही काहीतरी टीका लिहिली आणि भागवतावरती तुम्ही काहीतरी सत्य केले, सगळं काही केलं, पण हा समजला नाही, भगवंत समजलं नाही, तर मग खाली काय राहिलं? गवत राहिलं सगळं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे भागवत आहे. तर जे ऐकणारे आहेत, भागवत ऐकणारे आहेत, त्यांच्यासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. भागवत कसं ऐकायला पाहिजे, कारण हा गंभीर विषय आहे. मग अशी काय नाही मांडू शकलो आपण विषय हा, कारण सगळ्यांनाच ते पचनी पडणार नाही. हा खरंच मधुर पण आहे, तेवढा गंभीर पण आहे. आणि जर खरंच गंभीरतेनं भागवत घेतलं तर प्रभुपाद सांगतात फक्त जप करा हरे कृष्ण महामंत्राचा आणि भागवत नेहमी रोज वाचा. जर तो व्यक्ती दुःखी झाला तर त्याला आम्ही जबाबदार आहे. तर प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतात तो व्यक्ती दुःखी होऊ शकत नाही जो भागवत वाचतोय आज जगामध्ये, कारण भागवतच जीवनाचा आधार आहे, प्रभुपाद सांगतात या ठिकाणी. तर म्हणून नित्यम भागवत सेवा, इस्कॉनच्या मंदिरामध्ये गेला तर रोज सकाळी तर भागवत असते, रोज 1-2 श्लोकावर चर्चा होते. आणि भागवत हे तसं भागवताची अनेक फळं पण सांगितलेली आहेत, त्याची चर्चा आपण करणार आहे नंतर. काय काय फलश्रुती आहे भागवत वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर, भागवत लावल्यानंतर, फार मोठी फलश्रुती आहे. तर भागवतामध्ये या ठिकाणी सांगितलंय की जे ऐकणारे लोक आहेत, तर ऐकणाऱ्यामध्ये पण ध्यानपूर्वक ऐकायला पाहिजे. हा गंभीर विषय आहे, लहान मुलांचा विषय नाही आहे. तर हा गंभीर विषय आहे, हे जीवनामध्ये परिवर्तन करून होऊ शकतं भागवत ऐकलं आपण ध्यानपूर्वक. आणि किती फायदा होतो ध्यानपूर्वक ऐकल्यानंतर ते पुढे अजून मी सांगणारच आहे. काही कथा पण आहेत की ध्यानपूर्वक ऐकल्यावर काय होतं भागवत. म्हणून हे जे भागवत आहे याच्यामध्ये ध्यानपूर्वक कथा जर ऐकायची असेल तर पहिलं उदाहरण दिलंय चातक पक्षाचं. जर कथा ऐकणाऱ्यांना जर कथा एवढी मन लावून ऐकली की जो चातक पक्षी आपण पाहिलाय का कधी, जर तो मला वाटतं पौष महिन्यामध्येच, तर जो पहिला पाऊस असतो, पहिला पाऊस, तर पहिल्या पावसामध्ये तो चातक पक्षी काय करतो, तो असं उलटा होतो, उलटा आकाशामध्ये, आणि अशी चोच वर करतो आणि तो पहिला पावसाचा थेंबच पितो. तो दुसरा तिसरा काहीच पित नाही. तो समुद्राचं पाणी पित नाही, नदीचं पाणी पित नाही, तुमच्या ड्रम मध्ये येऊन कुठे तोंड बुडवत नाही. तो पावसाचा पहिला थेंबच पिणार चातक पक्षी. तर कधी कधी एका ठिकाणी असं वर्णन आहे की चातक पक्षी हा जेव्हा त्याला एका पारध्याने बाण मारला आणि त्याची वेळ आलेली असते की त्याला पाणी प्यायचं आहे, तर तरफडत होता आणि समुद्राच्या वरती तो चातक पक्षी होता, तरी सुद्धा त्या चातक पक्षाने समुद्रात तोंड बुडवलं, चोच खाली केली, त्यांनी वरती तोंड करूनच प्राण सोडला आपला, आणि तो पावसाचा थेंब त्या तोंडात पडला आणि प्राण सोडला. तर हे चातक पक्षासारखं आपण व्हायला पाहिजे जे भागवत ऐकतायत श्रोता वर्गाने. तर का तर चातक पक्षा म्हणजे उदाहरण का दिलंय की एवढ्या आतुरतेने आम्ही वाट बघायला पाहिजे भागवतची, की हे भगवंतांचं अधरामृत आहे हे भागवत, आणि ह्याची आम्ही आतुरतेने वाट पाहायला पाहिजे चातक पक्षाप्रमाणे. कधी क्लास होणार, कधी ती भगवंताची लीला आम्हाला ऐकायला भेटणार, आणि तेच ऐकणार आम्ही, हे पण महत्वाचं आहे. तो पावसाचा थेंबच मी पिणार आणि त्याच्यावरच तो जिवंत असतो चातक पक्षी. आम्ही इकडचं तिकडचं काही ऐकणार नाही. तर एवढी त्याची आम्ही आतुर देणार. दुसरं सांगितलं की हंस माहित आहे का, हंस, राजहंस. तर राजहंसासारखे चालले. तर राजहंस जो पक्षी आहे तो काय करतो, दूध आणि पाणी एकत्र जरी करून दिलं तर तो आपल्या चोचीने बरोबर त्यातलं दूधच पिणार, पाणी खाली राहणार. तर श्रोता वर्गाने सुद्धा याच्यासारखं हुशार व्हायला सांगितलंय. म्हणजे भागवत ऐकतायत त्यांनी राजहंसासारखं हुशार व्हायला सांगितलंय. त्यांनी यातला सार ग्रहण करता आला पाहिजे त्यातला भागवतामधला, आणि व्यवस्थित पद्धतीनं दूध आणि पाणी वेगळं केलं पाहिजे. नाही तर कधी कधी प्रभुपाद महाराज सांगतात की लोक काय करतात, कधी कधी भागवतमध्ये पण सुरुवातीला थोडं तत्वज्ञान आहे हो, सृष्टी कशी निर्माण झाली आणि मग प्रलय कधी होतो, नैमित्तिक प्रलय, नित्य प्रलय प्रभूजीने सांगितलं माझं थोडंसं, आणि ब्रह्माजीचं आयुष्यमान किती आहे, कलियुगाचं आयुष्यमान किती आहे, पृथ्वी कुठं आहे, स्वर्ग कुठं आहे, 14 लोक कसे आहे, भरपूर मोठं ब्रह्मांडाचं वर्णन आहे. मग कधी कधी मग ते ऐकताना बोर होतं मग कधी कधी लोकांना.
मग कधी कधी लोक काय करतात, हे काय वाचायचं आहे, रासलीला वाचू, भगवान श्रीकृष्णाने नृत्य कसं केलं वृंदावन ते ऐकू. तर तसं नाही, तर हे भागवतला सार ग्रहण करता आला पाहिजे. तर त्यासाठी राजहंसाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणून श्रोत्यांनो आपण कसं व्हायला पाहिजे, राजहंस असं आहे. तिसरं उदाहरण दिलंय की शुक. शुक म्हणजे काय, पोपट. पोपट पोपट. तर पोपटाचं उदाहरण का दिलंय की पोपट जो आहे तो पोपट फळ जेव्हा पिकतं ना तेव्हाच तिथं बसतो, म्हणजे पिकायला लागल्यानंतर बसतो आणि त्याला ते चोच मारतो आणि तो पोपट हे करतो. तर अशा पद्धतीनं हे जे श्रोता वर्ग आहे, श्रोता वर्गासाठी या शुकाचं पण उदाहरण दिलेलं आहे. तर याचं पुढं एक डिटेलमध्ये येणार आहे शुकचं, त्यामुळे मी आता सांगत नाही. तर कशा पद्धतीनं तो शुक जो आहे तो पण त्या बरोबर चांगल्या फळावर जाऊन बसतो आणि तो त्यातला ते बरोबर ते पिकायला लागले की हे करतो, त्यातला ते रस काढून घेतो. आणि त्यानंतर सांगितलं की मासा. तर मासा जो आहे ना, मासा पाण्यामध्ये तरंगतो. तर श्रोता कसा पाहिजे, माशासारखा पाहिजे. म्हणजे त्याने काय करायला पाहिजे की जे भागवतचं सार आहे ना याच्यामध्ये असं टक लावून बसायला पाहिजे. मासा कधी पाहिजे पाण्यामध्ये लगेच तो काय करतो की ते खाद्य दिसलं त्याला पुढं काय तुम्ही असं वरून पाण्यात त्यात टाका, असं लगेच कॅप्चर करतो. तसं भक्तांनी पण असं भागवत मध्ये झोपायला नाही पाहिजे. काय प्रभूजी सांगा कुठला मुलं लगेच कॅप्चर करायचं. अशा पद्धतीनं माशासारखं अचल असं राहायला पाहिजे. आणि एवढं त्याच्यामध्ये चिंतन जे आहे ना त्यात झालं पाहिजे. ते कथा आता काय आहे, कधी कधी ते कथा सांगताना ना त्यामध्ये पूर्ण बुडून गेलं पाहिजे कथेमध्ये. तर आता पुढं काय पुढं काय पुढं काय, आणि असं वाटतं कधी कधी मीच त्या कथेमध्ये आहे की काय. तर एवढं वर्णन सांगितलं की श्रोत्यांनी एवढं जागरूक पाहिजे. जसं राजा कुलशेखरचं उदाहरण सांगितलं तर तुम्ही जर दक्षिण भारतामध्ये गेलं तर आलवार म्हणून आहे, त्यामध्ये राजा कुलशेखर त्यांचा जन्म झालेला तिकडे. फार मोठे राजा होते पण ते रामभक्त होते. आणि मग राजा काय व्हायचं, ते रामायणाची कथा सांगायला राजदरबारमध्ये बोलवायचे. आणि मग त्या ठिकाणी ते कुलशेखर राजा कथा रामायण चालू झालं की बऱ्याच वेळा असं झालं की रामायण चालू झालं की रामायणात प्रवेश करायचे. त्यांना वाटतं आता हे मीच आहे त्यात, आता खरंच राम आता वनवासाला गेलेले आहेत आणि खरंच सीतेला आता रामाने पळवलेलं आहे असं त्याला वाटायचं. आणि ते भावविभोर व्हायचे. हे श्रोत्याचं लक्षण आहे की ऐकायला बसल्यानंतर असं व्हायला पाहिजे. तर आता खरंच रामायण चालू झालेलं आहे आणि आता खरंच सीतेला पळवलंय. आपण आपला हात बसून सीताला पळवून नेला, ठीक आहे पुढं पुढं काय. तर असं नाही, ते भावविभोर व्हायला पाहिजे त्यामध्ये. आणि श्रोता खरंच असं घडलेलं आहे आता. आणि कुलशेखर राजा असंच व्हायचं. मुनीला सगळे सांगले कोणी पण रामायण सांगायला या ठिकाणी आला तर त्यांनी काय करायचं, तर ते सीताहरणची कथा सांगायची नाही. सीताला पळवलं, हा वनवासाला गेला तिथपर्यंत ठीक आहे, काय वाटत नाही हो. पण सीताला पळवलं म्हणलं की भक्तांना कसं तरी त्रास होते ना. भक्ती देवीलाच पळवलं साक्षात रावणाने. असुर आला लिलेमध्ये, त्याला त्रास व्हायचा कुलशेखर राजाला. आणि म्हणून ते म्हणले की सीताला पळवलेली गोष्ट सांगायची नाही. पण एक दिवशी काय झालं, एक कथाकार आला, त्याला काही नियम माहित नव्हता. तो नवीन बोलत होता, कोणाच्या मध्ये आला असेल तो इथे, नवीनच होता. त्याने ती कथा सांगितली. अशा प्रकारे रावण त्या ठिकाणी आलेला आहे आणि गरुडाशी युद्ध झालेलं आहे आणि सीतामाईला पळवून नेलेलं आहे त्या ठिकाणी. हे जेव्हा सांगितलं लगेच कुलशेखर महाराज उठले, तलवार काढली, कुठे आहे तो रावण म्हणले. आणि सगळ्या सैन्याने आदेश दिला, म्हणले चला म्हणले सगळे सैन्य तयार व्हा म्हणले आता, आणि आपल्याला युद्ध करायला जायचंय रावणाशी म्हणले. आणि खरोखर सगळे सैन्य उठले आणि त्या आंध्र प्रदेश मधून ते उठून रामेश्वरला गेले. जिकडं माकडं सगळे जमले होते समुद्राकडेला, त्या ठिकाणी गेले ते रामेश्वरला. आणि म्हणले आता युद्ध सुरू होणार म्हणले आपल्या इथं. तर अशा पद्धतीनं तो भाव त्या श्रोत्यामध्ये उत्पन्न झाला पाहिजे असं श्रोत्याचे मी लक्षणं सांगितलेले आहेत ऐकणाऱ्यामध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं त्या ठिकाणी. म्हणले काय नाही म्हणले, झाले सगळे इतिहास म्हणले, आता काही नाही म्हणले प्रभू रामचंद्र. तर अशा पद्धतीनं हे श्रोत्याची 4 उदाहरणं. एक पहिलं चातक पक्षाप्रमाणे त्यांनी एकदम दक्ष राहायला पाहिजे, दुसरं राजहंस, तिसरं पोपट आणि चौथं मासा. अशा प्रकारे हे श्रोत्याची काही लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत. ध्यानपूर्वक ऐकायला पाहिजे, कारण हा एक गंभीर विषय आहे. आणि कसे काही लोक काय करतात किंवा जसे आहे त्याची पण उदाहरणं आहे, त्याच्यावर चर्चा मी करणार नाही. की 4 उदाहरणं दिलेली आहेत त्यांनी अजून की जे ध्यानपूर्वक ऐकत नाही त्यांच्यासाठी आहेत, तर ते आपण नाही घेत आहे. तर हे जे महाभारत भागवत जे आहे, तर भागवत व्यासदेवाने लिहून ठेवलं भागवत, तसं व्यासदेवाने सगळंच लिहिलं. कारण कलियुगामध्ये प्रायेण अल्पायुषा सभ्य कलावस्मीन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्य
तर हे लक्षणं आहेत कलियुगाची, की बुद्धी कमी होईल लोकांची, आणि त्यामुळं व्यासदेवाने सगळं लिखित स्वरूपामध्ये ठेवलं 5,500 वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण आले होते. तर हे 27 अवतार आहे. व्यासदेव भगवंतच आहेत साक्षात, आणि त्यांनी सगळं लिहून ठेवलं, म्हणजे लोकांच्या लक्षात राहणार नाही म्हणून सगळं लिहून ठेवलं. आता मग गीता लिहिली, महाभारत लिहिलं, सगळं लिहिलं, रामायण सगळं ते परत लिहून काढलं सगळं. याच्यामध्ये मग सगळे वेद पण लिहिले, 18 पुराण वेद सर्वांचं वर्णन करून झालं, पण त्यांना काही बरं वाटेना. त्यांना आता कसं जेवायला बसलं की सगळ्या भाज्या आहेत पण तुमच्या आवडीचं काहीच नाही, बरं वाटतंय का? ते पाहिजे, मग ते थोडंसं पोट भरल्यासारखं, संतुष्टी, तृप्ती, पुष्टी सगळं काय होतंय. तसं सगळं काही वर्णन केलं पण काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, काही एवढा आनंद येईना झालाय. मग त्यावेळेला त्या ठिकाणी नारदमुनी येतात, ते म्हणतात का तुम्ही एवढे असंतुष्ट आहेत? व्यासदेवांना विचारतात. ते म्हणले की हे जे आहे, मी एवढं सगळ्या पुराणांचं वर्णन केलं, शास्त्रांचं लिखाण केलं, सगळं काही वर्णन केलंय मी, मला बरं काय वाटत नाही एवढं मनाला, माझ्या एवढी संतुष्टी नाही भेटत आहे मला. मग म्हणले अहो तुम्ही सगळ्यांचं वर्णन केलं पण भगवान श्रीकृष्णांच्या मधुर लीलांचं वर्णन केलं का आपण? म्हणे नाही म्हणे. तर भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा म्हणजे तुमच्या हृदयाला संतुष्टी येईल. असं मागाशी आपण बघितलं, लीला ऐकायला लागलं की भगवंताच्या फार छान वाटतंय, तत्वज्ञान ऐकायला लागलं की मग हे एवढे वर्ष ब्रह्माजीचं एवढं आयुष्य आणि मग हे ते मग झोप येते. तर त्यामुळं लीला ऐकायला लागले की लोक बघा, जसं की कधी सप्त्यामध्ये पण वगैरे जातो तिकडे, प्रवचन असलं की लोक येत नाही असं, पण कीर्तन मध्ये सगळे येतात. कीर्तनामध्ये कसं थोडंसं गोष्टी गप्पा आणि मनोरंजन सगळं असतं थोडंसं, तर ते मनोरंजन नाही, आत्मरंजन व्हायला पाहिजे. पण आज मनोरंजनाकडे चाललंय सगळं. तर हे जे भागवत आहे, हे भागवतामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही जे वेद आणि ते शास्त्र जे लिहिलेलं आहे, काही पुराण अशी आहे ज्याच्यामध्ये कर्मकांडाचं वर्णन आहे. कर्मकांडमध्ये समजतंय का आपल्याला की तुम्ही हे व्रत करा मग तुम्हाला मुलगा होईल, हे तुम्ही हे इथं काहीतरी करा म्हणजे तुम्हाला ते तुमचं संपत्ती वाढेल, असे काही काही गोष्टी शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत, त्याचं वर्णन असते. आणि बरंच मग वेद आहेत, वेदामध्येही भगवंताची स्तुती आहे वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून, इनडायरेक्टली अशी स्तुती आहे वेदामध्ये. पण हे जे सगळं आहे, तर हे म्हणतात की काही राजसिक शास्त्र आहेत, काही तामसिक आहेत, काही सत्वगुणी शास्त्र आहेत. पण म्हणे हे भागवत जे आहे, हे भागवत या तिन्ही गुणाच्या पलीकडे आहे म्हणे. रजोगुण, सत्वगुण, तमोगुण असे काही शास्त्र आहेत, तर त्याच्या पलीकडे भागवत आहे म्हणे. आणि हा आहे की हे भक्ती तत्व आहे म्हणे भागवतामध्ये. त्यामुळं हे भागवत, ह्या भागवताचे आपण रचना बघणार आता कशी कशी आहे. किती श्लोक आहेत भागवतामध्ये मी सांगितलं? 18,000 बोला पुढे. तर 18,000 श्लोक आहेत भागवतामध्ये. आणि हे जे श्लोक आहेत अतिशय महत्वपूर्ण श्लोक आहेत. तर याचे 12 स्कंद आहेत. हा एक स्कंद आहे आता आपल्या पुढे घेतलेला हा. तर तुम्ही म्हणणार आता असेच अजून 12 पुस्तक आहेत, ह्याच्यापेक्षा मोठी आहेत ना. त्यामुळे प्रभुपाद म्हणले की आता जास्त घाबरतील म्हणून त्यांनी काही स्कंदाचे 2-2 भाग केलेले आहेत. तर असे मिळून 18 पुस्तक आहेत. आपण बघू शकता ओळीन अशा 18 पुस्तक आहेत, पण 12 स्कंद आहेत त्यामध्ये. आणि ह्यातला हा पहिला स्कंद आहे. तर पहिला स्कंद छोटा आहे. तर त्याच्यानंतर अजून आहेत मोठे मोठे, आणि 10वा स्कंद फार मोठा आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 90 अध्याय आहेत 10व्या स्कंदामध्ये. तर हे क्रम कसा आहे भागवताचा, तर हा पण एक अभ्यास आहे. जसं आमच्या या हरे कृष्ण संस्थेमध्ये कोर्स पण चालतो, भक्ती शास्त्री कोर्स, भक्ती वैभव कोर्स, भक्ती वेदांत कोर्स, भक्ती सिद्धांत कोर्स, असे वेगवेगळे कोर्सचे नाव आहेत. तर त्यामध्ये भागवत वगैरे शिकवलं जातं, सिस्टमॅटिक पद्धतीने भागवत शिकलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे पहिला स्कंद आहे, दुसरा स्कंद आहे, तिसरा आहे, असे किती स्कंद सांगितले मी? 12. तर हे जे 12 स्कंद आहेत, त्याचे 18 पुस्तक आहेत आपल्याकडे, पण स्कंद 12 आहेत. तर या 12 स्कंदामध्ये व्यवस्थित पद्धतीनं वर्णन आलेलं आहे. तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर राहणार नाही, पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये आहे. मग हे व्यासदेवाने जेव्हा ते म्हटलं तेव्हा त्यांना बरं वाटलं. जसं शेवटी तुम्ही सगळं प्रसाद खाल्ला, तुम्हाला काहीच आवड नाही, पण शेवटी तुमच्या आवडीचा गुलाबजामुन टाकला 2. प्रसन्न वाटतं ना त्याच्या आवडीचं आल्यानंतर. तसं हे भगवंताचं त्यांनी गुणगान केलं आणि त्यांना बरं वाटलं व्यासदेवांना, भगवंताचं गुणगान केल्यानंतर, भागवतचं वर्णन केल्यानंतर. या भागवतामध्ये 10 विषय आहेत. तर हे भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्येच हा एक श्लोक येतोय, त्याच्यामध्ये हे 10 विषय सांगितलेले आहेत. अत्र सर्गो विसर्गच्छ म्हणू शकते.
अत्र सर्ग विसर्ग च स्थानं पोषणमुतया मन्वन्तरेशानुकथा निरोध मुक्ती आश्रया तर हे 10 विशेष आम्ही सांगितले. भागवतामध्ये काय काय वर्णन आहे ते आधी थोडक्यात सांगणार आहे. तर हे अत्र सर्ग म्हणजे 24 तत्वांचं वर्णन आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 तत्व, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्या 5 इंद्रियाचे 5 विषय आणि मग मन बुद्धी अहंकार आणि आत्मा हे 24 तत्व आहेत. या 24 तत्वांचं वर्णन भागवतामध्ये आहे. तर हे जे आहे ते म्हणलेलं आहे की हे जे पहिला पुढे पण सांगणार आहे हे सर्ग म्हणलेलं आहे, अत्र सर्ग. त्यानंतर विसर्ग, तर विसर्गामध्ये भगवंतांचे वेगळे अवतार आहेत. तर तुम्ही भगवंतांचे पण अवतारात प्रकार आहेत, असं नाही की फक्त कृष्ण आहेत, राम आहेत, वराह आहेत, नरसिंह आहेत, त्यांचे प्रकार आहेत काय काय काय. जसं प्रभुपाद पण भगवंतांचे अवतारच आहेत. प्रभुपाद महाराज त्यांना शक्त्यावेश अवतार म्हणले. म्हणजे काय करतात, वैकुंठामधला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. वैकुंठामधल्या एखाद्या जीवाला भगवंत शक्ती प्रदान करतात आणि म्हणतात खाली जाऊन प्रचार कर, तर त्याला म्हणतात तुकाराम महाराज. त्यांना शक्त्यावेश अवतारामध्ये येतात अशी लोक. तर जिजस क्राइस्ट, मोहम्मद पैगंबर त्यांना शक्ती प्रदान करतात आणि ते खाली येतात प्रचारासाठी. असे काही शक्त्यावेश अवतार, गुणा अवतार, त्यानंतर लीला अवतार, साहित्यिक अवतार, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्या भगवंताच्या अवतारामध्ये पण प्रकार आहेत. तर जसं प्रभू रामचंद्र आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, तर यांचे पण कृष्णाने लीला केल्या ना, वेगवेगळ्या लीला केल्या, तर लीला अवतारामध्ये येतं ते. तर असे काही प्रासंगिक अवतार पण असतात भगवंतांचे. काही प्रसंगासाठी तेवढ्या पुरतं चाललेलं आहे. प्रल्हादा कारणे नरसिंह झाला असेल तर प्रल्हादासाठी भगवंत प्रकट झाले. असे भगवंताचे वेगवेगळे अवतार होतात आणि त्याचे वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे या सगळ्या अवताराचं. असं मी तुम्हाला सांगितलं, नरसिंह भगवंताचं प्राकट्य भागवतामध्ये आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्राचं प्राकट्य आहे. त्यानंतर श्रीकृष्णाचं प्राकट्य आहे. हे डिटेलमध्ये आहे. बाकीचे पण प्राकट्य आहेत. ते सुरुवातीच्या स्कंदामध्ये वत्स, वराह, वामन सगळ्यांचं वर्णन थोडं थोडं आलेलं आहे याच्यामध्ये. तर ह्या अवतारांचं सुद्धा वर्णन भागवतामध्ये आहे. आणि त्यानंतर सांगितलंय स्थानाची, विशेष करून जो 3रा स्कंद आहे ना भागवताचा, त्याच्यामध्ये याचं वर्णन आहे की आम्ही कुठे आहे हे पण आपल्याला माहित नसतं. आता आपण थोडं थोडं जाणून घ्यावं लागले. आता आम्ही कुठले, आम्ही फळवणीचे नाही किंवा आम्ही महुचे पण नाही. तर स्थानम म्हणजे आमचं गाव कोणतं आहे, नेमकं भगवंताचं गाव कोणतं आहे, आमचा संबंध काय आहे, ही पृथ्वी कशी बनली, स्वर्ग कुठे आहे, नरक कुठे आहे, ब्रह्मांड कुठे आहे, काहीच माहित नसते आपल्याला. म्हणून त्याचंही डिटेल वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. तर ते 3रा आहे. नंतर पोषण, तर भगवंत आपल्या भक्तांची रक्षा कशा प्रकारे करतात, तर हे पोषण करतात याचंही वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. जसं की प्रल्हादाला वाचवलं भगवंताने, तर ध्रुव महाराजांशी भेट झाली. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत भागवतामधल्या, त्याचं वर्णन त्यामध्ये आहे. त्यानंतर सृष्टी क्रिया, तर ते 5वा विषय आहे. त्याच्यामध्ये मग आपण जे काम करतो आपल्या आयुष्यामध्ये, तर त्याचे फळ काय भेटतात, तर कसं काय हे सगळं विश्व चालतं, त्याची रिॲक्शन कोणतं कार्य केलं काय भेटतं, असं गीतेमध्ये पण याचा सिद्धांत आहे. तर याचं डिटेलमध्ये वर्णन वेगळ्या कथांच्या माध्यमातून. आता भगवद्गीतेमध्ये कथा आहे का, वाचली का तुम्ही भगवद्गीता? वाचले सुद्धा कळेल. गीतेमध्ये कथा नाहीये, नुसतं नियम आहे. नियम आहे. जसं की तुम्ही काय करा, चांगलं कर्म करा, हे एक नियम सांगितला. तुमच्या कर्माचं तुम्हाला फळ भेटेल, ठीक आहे, हा नियम सांगितला. किंवा आत्मा मरत नाही म्हणून सांगितलं गीतेमध्ये. पण याला दृष्टांत कुठे दिला, हा दृष्टांत भागवतामध्ये आहे की आत्मा मरत नाहीये. मग त्याचं काहीतरी कथा त्या भागवतमध्ये येणार तुमची, किंवा कोणत्या काय कर्म केल्यानंतर काय रिॲक्शन भेटते त्याचा दृष्टांत भागवतामध्ये येणार. दृष्टांत गीतेमध्ये नाही दिलेला. गीतेमध्ये फक्त तत्वज्ञान आहे, नियम सांगितलेले आहेत. जसं की एक मॅन्युअल असतं ना, एखादं काय घेतलं आपण विकत, भांड किंवा काय फ्रीज वगैरे, त्यावरती किंवा मोबाईल त्यावरती येतं ना मॅन्युअल, तसं ते भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल आहे. आणि भागवत जे आहे भागवतामध्ये दृष्टांत दिलेला आहे की अशा पद्धतीनं हे कर्म केल्यामुळं ह्या राजाला ही शिक्षा भोगावी लागली. तरी दृष्टांत दिलेले आहेत वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून, जेणेकरून आपल्याला ते चांगले समजतील. म्हणून यानंतर 6वा विषय आहे मन्वंतर. तर दिले ना, मन्वंतर ईशाणू कथा. तर मन्वंतर म्हणजे प्रभूजींनी मला सांगितलं, तुम्ही सांगू शकेल का मन्वंतर म्हणजे काय? तर प्रभूजींनी सांगितलं होतं की किती मन्वंतर असतात, काय असतात ते. 4 युग. तर 4 युगानंतर असे 4 युग, पुन्हा 4 युग येणार. कलियुग संपलं की आता कुठलं युग येणार? अश्मयुग. मी एका कॉलेजवर प्रवचन देत होतो,
त्याला विचारलं की 4 युग माहिती आहेत का? त्यांनी चालू केलं लोहयुग, अश्मयुग, ताम्रयुग. कारण इतिहास तो शिकलाय 4थी पासून लहानपणामध्ये. तर हे सगळं सांगितलं त्याने. तर हे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. नंतर सत्ययुग. पुन्हा तेच असं किती वेळा फिरायचं? असं 71 चतुर्युग झाल्यानंतर तर एक मनू बदलतो. मनू म्हणजे ते ब्रह्माजींच्या खाली एक शास्त्रज्ञ आहे जो मनुष्याचा मेन आहे, त्याला मनू म्हणतात. तर असा एक मनू बदलतो म्हणजे 71 वेळा हे चतुर्युग झाले. त्यानंतर असे 14 मनू आहेत. तर 14 मनू आहेत तेव्हा ब्रह्माजीचं 1000 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे 71 71 71 71 71 14 वेळा झालं की मग 1000 होते बरोबर. आणि 1000 झालं की ब्रह्माजीचा एक दिवस 12 तासांचा सांगतो, तर त्याला मग ते एक कल्प म्हणतात. तर हे जे एक मन्वंतर आहे, एक मनू बदलला, त्यानंतर दुसरा मनू आला, तसं तिसरा मनू. तर असं करत करत ते 14 मनू होतात. तर त्याचं वर्णन डिटेलमध्ये जे गीतेमध्ये एका 2 श्लोकामध्ये सांगितलंय ते तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचं असेल तर भागवतामध्ये आहे. तर ते तुम्ही वाचू शकता भागवतामध्ये की कसं काय आहे, मग आपलं आयुष्य किती आहे, भगवंताचं कसं आहे, ते सगळं त्यामध्ये दिलेलं आहे. आता कुठला म्हणून चालू आहे माहिती आहे कोणाला? आता पंतप्रधान कोण आहे ते माहिती आहे. मनू, नमो आणि मनू. तर स्वयंभू मनू हा पहिला मनू आहे. ब्रह्माचं पहिलं आयुष्य झालं, पहिला मनू. तर आता वैवस्वत मनू चालू आहे, 7वा मनू चालू आहे. म्हणजे आता माझा प्रश्न आहे, ब्रह्माजींचा कितवा बर्थडे आता? नाही, 14 मनू सांगितले मी, त्यातलं कितवा चालू आहे आता? म्हणजे ब्रह्माजीचं किती झाले? बऱ्यापैकी अर्धा आयुष्य झालेलं आहे ब्रह्माजीचं. तर म्हणजे मला ते 50 वर्ष झाले असतील ब्रह्माजीला. तर त्यानंतर 7वं सांगितलं ईशाणू कथा. तर ईशाणू कथा हा एक गंभीर विषय भागवतमध्ये मांडलेला आहे. ईशाणू कथा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची किंवा भगवंतांची विष्णू तत्वाची आराधना केल्यानंतर एखादा चोर पण भक्त बनू शकतोय, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतोय. एवढे म्हणजे अनेक असे खालच्या स्तरावरचे लोक आहेत ते भक्त बनू शकतात. हे भगवत कथेचा महिमा अनेक दृष्टांतांच्या गोष्टींच्या माध्यमातून, म्हणजे बनवलेल्या गोष्टी नाही, घडलेल्या घटना या भागवतमध्ये दिलेल्या आहेत की किती महिमा आहे भगवंताच्या कथा ऐकण्याचा. तर ते दिलेलं आहे. आणि नंतर सांगितले 8वा निरोध. त्याचंही वर्णन माहिती सांगितलं की प्रलय वगैरे होतो, तर ते सगळं डिटेल वर्णन त्यामध्ये आहे. आणि मग 9वा विषय आहे भागवताचा मुक्ती. तर ती मुक्तीवरती पण चर्चा आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा विषय भागवताचा आहे आश्रय. आश्रय पाहिजे की नाही सर्वांना? प्रत्येकाला आश्रय पाहिजे आयुष्यामध्ये, कुणाचा ना कुणाचा. तर भागवत आम्हाला शिकवतंय की आश्रय कुणाचा ग्रहण करायचा. तर आपण जर आश्रय जर चुकीचा घेतला तर समजा आता मोठं वादळ सुटलेलं आहे आणि आम्ही आता असं कुठेतरी अडकलो रस्त्यामध्ये आणि आता काही पुढे जाऊ शकत नाही गाडी आमची. उतरलो आम्ही आणि एखाद्या झोपडीमध्ये शिरलो, रिकामी दिसली झोपडी. तर ती झोपडी एकदम तिचे बांबू कुजलेले आहेत आणि सगळं ते थोडी थोडी गळत पण आहे आता. तर अशा झोपडीला आश्रय घेणं योग्य नाही. थोडं पुढे जावा, एक चांगली झोपडी बघा, त्याला आश्रय ग्रहण करा. म्हणजे झोपडी पडेल अंगावरती एवढ्या वादळामध्ये, कारण तिचे वासे कुजलेले आहेत सगळे. म्हणून आश्रय कुणाचा घ्यायचा आयुष्यामध्ये, तर हे आश्रय तत्व विशेष करून 10व्या स्कंदामध्ये पूर्ण प्रकट केलेलं आहे. आश्रय तत्व सुद्धा की भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घ्यायला पाहिजे. तर आता कुठे धावे मन तुझे चरण देखील. भगवंतांचे चरण हाच एकमेव आश्रय आहे हे भागवत शिकवते. दुसरा कोणाचा आश्रय घेऊ शकत नाही. नवरा बायकोचा आश्रय घेऊ शकत नाही, बायको नवऱ्याचा आश्रय घेऊ शकत नाही. कोण आधी सांगता येत नाही कोणाचा आश्रय घ्यायचा. मुलांचा वडील आश्रय घेऊ शकत नाही, वडिलांचा मुलं आश्रय घेऊ शकत नाही. या जगामध्ये कोणीच कोणाचा आश्रय घेऊ शकत नाही. फक्त भगवंत एकमेव असा व्यक्ती आहे, भगवंताने गीतेमध्ये प्रॉमिस केले, मी तुला आश्रय देतो, फक्त काय कर, मला तू शरण ये. म्हणून हे 10 तत्व आता हे फार थोडंसं आहे, तर हे सगळं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे 5 गोष्टी प्रमुख आहे. साधू संग, नाम कीर्तन, भागवत श्रवण, मथुरावास, श्रीमूर्तीर श्रद्धाय सेवन. पहिलं साधू संग. भक्तांनी साधू संग घ्यायलाच पाहिजे. भक्तीत टिकून राहायचं असलं तर तुम्हाला भक्त कुठं आहेत हे आधी हुडकावं लागेल. ते घरी बसून एकांतिक हरिहर भक्ती उत्पात कल्पते, काय तर उत्पात करून ठेवणार तुम्ही एकटा बसून काहीतरी. त्यामुळे भक्त शोधायला पाहिजेत.
प्रवचन कुठे चालू आहे बघायला पाहिजे, सेवा कुठे मिळते बघायला पाहिजे. तर साधू संघ त्यांनी सांगितले की नामकीर्तन. नुसतं साधू संघ घेऊन पण भागणार नाही. जर तुम्ही एखादा शुद्ध भक्त आहे, त्याबरोबर फिरला, त्याबरोबर राहिला, पण तुम्ही जपच नाही केला तरी पण फायदा नाही होणार आहे. साधू फक्त कृपा प्रदान करतात. वैकुंठाला तुम्हाला स्वतःला जायचं आहे, ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील, शक्ती प्रदान करतील. नाम जप आपण केला पाहिजे ना, नाम जप केला पाहिजे. म्हणजे साधू संघ, नाम कीर्तन, भागवत श्रवण हे भक्तीची पंचांग आहे. हे 5 अंग प्रत्येक ज्याला भक्त बनायचं आहे त्यांनी ही 5 अंग धारण केली पाहिजे. पहिलं साधू संघ, दुसरं नाम कीर्तन, तिसरं भागवत श्रवण. भागवत नित्य ऐकलंच पाहिजे, त्याशिवाय भक्ती काय कळणारच नाही आम्हाला. नुसतंच आपण आलो आणि थोडंफार काहीतरी इकडं सप्ताह चालू आहे चला, तिकडे कीर्तन आहे चला, तिकडे काहीतरी आहे बसलंय चला, तिकडं पारायण बसलंय चला, तिकडं आलंय कुठे यात्रा निघाली चला. सगळीकडे आपण गेलो, कधी भागवत वाचलं नाही, गीता वाचली नाही, काय समजून घेत नाही, माळा पण जप केलं नाही, मग काय होणार नाही. आणि मथुरावास, धाम यात्रा, तीर्थामध्ये पण गेलं पाहिजे. आपण तेवढं काही शुद्ध नाही, शुद्ध होण्यासाठी तीर्थामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून द्वारका, मथुरा, म्हणजे मथुरावास स्पष्ट दिलेला आहे मथुरावास. तर मथुरेमध्ये गेलं पाहिजे, कमीत कमी 3 दिवस तरी धामामध्ये राहिलं पाहिजे, हा एक नियम आहे. आणि त्यानंतर सांगितलं की श्रीमूर्तीला श्रद्धा आहे सेवन. जे गृहस्थीमध्ये लोक आहेत त्यांनी घरामध्ये विग्रहाची सेवा कंपल्सरी केली पाहिजे. तर असं नाही की ती मंदिरामध्ये विग्रह आहेत, ब्रह्मचारी आपले करतायत. हे ग्रहस्थांसाठी आहे. खरं तर प्रभुपाद सांगतात प्रत्येक गृहस्थाच्या घरी मंदिर व्हायला पाहिजे आणि त्यांनी घरामध्ये अभिषेक करायला पाहिजे, मंगल आरती करायला पाहिजे रोज. तर हे मूर्तीची स्थापना प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजे अशी प्रभुपादांची इच्छा होती. तर पूर्ण तिथं घरामध्ये ती विधी व्हायला पाहिजे. श्रीमूर्तीला श्रद्धा आहे सेवन. तर अशा प्रकारे चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये पण हे सांगितलेलं आहे मध्य लिलेमध्ये. त्यानंतर भागवतामध्ये सांगितलंय, अजून एक सांगितलंय, 4 वेद दधी भागवत नवनीत, मथिलेन शुके खाईलीन परीक्षित. तर सोपं आहे, बांगला भाषा फार सोपी आहे, तुम्हाला पण समजेल. 4 वेद दही, 4 वेद. तर आपल्याला 4 वेद माहिती आहेत का? यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद. 4 वेद दधी, दह्याप्रमाणे आहे. आणि याला काय भागवत नवनीत. नवनीत म्हणजे लोणी, लोण्याचा गोळा कृष्णाला आवडतो. तर हे नवनीत आहे. तर दह्यापासून लोणी येतं, ते सगळं मंथन केल्यानंतर. हे मंथन केलं कुणी? लोण्यानंतर काय नाही, तूप असतंय पण तुपापेक्षाही लोणी श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तर नवनीत सगळ्या दुधाचा सार म्हणजे, दुधाचा सार काय? लोणी. आणि लोणी म्हणजे सर्व वेदांचा सार म्हणजे भागवत आहे, सगळ्या वेदांचा सार. आणि असंही भागवत याचं मंथन दह्याचं केलं कुणी? मथिलेन शुके, शुकदेव गोस्वामी यांनी काय केलं? त्याचं मंथन केलं. आणि हे मंथन केल्यानंतर त्यातून काय निर्माण झालं? लोणी निर्माण झालं, नवनीत. आणि असं लोणी काय केलं? खाईलेन परीक्षित, परीक्षित महाराजांना ते लोणी त्यांनी खायला दिलं. तर अशा पद्धतीनं, तर हे शुक कोण आहे? तर हे पण तुम्हाला आता, कारण भागवत वाचायचं म्हणजे शुकदेव गोस्वामी कोण आहे माहित पाहिजे. तसं शुकसारी. तर शुकसारी म्हणजे, शुक म्हणजे पोपट आणि सारी म्हणजे मैना, त्याची पोपटाची, मेल पोपट, फिमेल पोपट. तर शुकसारी. तर हे जे शुक आहे हे खरं गोलोकमध्ये असतं. तर तुम्ही बघितलं राधाराणीच्या हातात पोपट बसलेला, तो उगाच नाही ठेवलेला, खरंच असतो पोपट तिथे, या हातात बसलाय बाईकडनं. तर पोपट आहे राधाराणीच्या हातामध्ये. तर हे पोपट काय आहे? शुकसारी. तर हा पोपट जो आहे ते म्हणजे शुकदेव गोस्वामी आहे साक्षात. तर जेव्हा एक ठिकाण आहे भुवनेश्वरमध्ये, तर भुवनेश्वरच्या शेजारी, नाव काय तर त्या भुवनेश्वरच्या या ठिकाणी एक ठिकाण आहे, जसं आपल्याकडे शुकाचार्य आहे ना तसं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी हे भगवान शंकर पार्वतीनं विचारणा केली, मला अशी एक कथा सांगा म्हणजे मी अमर होऊ शकते. ते म्हणले मग भागवतच एक नाव आहे अमर कथा. तर म्हणले अशी अमर कथा सांगा म्हणे मला, जे ऐकल्यानंतर अमर होईल. आणि मग भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितली ही अमर कथा भागवत भगवंताची. आणि भागवत सांगितल्यानंतर पार्वती म्हणले झोपायचं, भगवान शंकरांनी सांगितलं झोपायचं नाही, ताड बसायचं, झोप येत नाही. तर शंकरांनी सांगितलं की मला कसं कळणार की तू ऐकते ती, मला कसं कळणार तू ऐकते ती? ते म्हणले की तू काय कर की सांगलं ना, या प्रकारे आता हे अध्याय कंप्लीट झालेला आहे,
अशा प्रकारे सुखदेव गोस्वामींनी आता हे असं केलेलं आहे आणि भगवान शंकर आता यांनी रुद्रगीत गायलेलं आहे आणि यांना सांगितलं जे काही कथा सांगत आल्या नुसतं काय करायचं ओंकार द्यायचा की पण सांगत जा थोडंसं काहीतरी म्हणजे आम्हाला कळतं की श्रोतावर्ग जागा आहे तर तुम्ही काही ओंकार देऊ नका प्रवचन होणार नाही तर ठीक आहे. पण पार्वतीने काय केलं पहिला अध्याय ऐकला दुसरा अध्याय स्कंद ऐकला आणि त्यानंतर त्या दुसऱ्या स्कंदानंतर पार्वतीला झोप लागली. प्रसाद बहुतेक जास्त झाला असेल म्हणजे गुंगी आली थोडीशी. मग गुंगी आल्यानंतर पार्वती त्या ठिकाणी हे पोपट गेला होता. तर त्या ठिकाणी पोपट गेला होता. तर हे जे पोपट आहे त्यांनी ही कथा ऐकली. त्यांनी विचार केला त्यांना भागवत ऐकायचं होतं. सुखदेव गोस्वामींना त्यांना भागवत ऐकायचं होतं. मग ते म्हणजे कुठेही कथा चालू असेल तर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी कथा चालू आहे आणि त्या ठिकाणी ते गेले. सुखदेव गोस्वामी पोपट गेला त्या ठिकाणी आणि ते पोपट त्या ठिकाणी गेला. मग ह्यांनी बघितलं की पार्वती आधी ऐकले 2 अध्याय 2 स्कंद आणि त्यानंतर बघितलं की अरे ही झोपली आहे पार्वती. आणि मग भगवान शंकर तर सांगतायत आणि लिलेमध्ये जसं मी मला सांगितलं कुलशेखर याच्या अवस्था झालेले आहे त्यांना काय एकदम भाव विभोर होऊन शंकर सांगत आहेत भागवत कथा आणि त्यांचं काही लक्षच नाही पार्वतीकडे. आणि मग त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामींनी त्या पोपटाने ते कथा ऐकली. आता हिने जर हुंकार नाही दिला तर ते शंकर जागे होतील की म्हणून तिने काय केलं पोपटानेच हुंकार द्यायला चालू केला. तर पोपटाने हुंकार द्यायला चालू केला आणि त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी त्या पोपटाने ती कथा ऐकली आणि कथा संपल्यानंतर बघितलं तर पार्वती झोपलेली आहे. म्हणले कथा कोणी हुंकारा कोण देत होता बघितलं वरती तर ते पोपट बसून ऐकत होता. म्हणले ही अमर कथा आहे म्हणले सर्वांसाठी नाही म्हणले कथा ह्याने कशी काय ऐकली म्हणले कथा. आणि म्हणून भगवान शंकर त्या पोपटाच्या मागं लागले. मग पोपटाच्या मागं लागल्यानंतर असंही सांगितलं जातं की तो पोपट फिरत फिरत महाराष्ट्रामध्ये आला शुकाचारी या ठिकाणी. तर या ठिकाणी सुखदेव गोस्वामींचं आहे ठिकाण. तर ते शुक्राचार्य नाहीये ते शुकाचारी किंवा सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी आले होते. आणि भगवान शंकर म्हणजे पाठीमागं लागल्यानंतर असंही सांगितलं होतं किंवा असंही आहे की जे पोपट होता तो पोपट उडत गेला. कुठे गेला पोपट तर त्या ठिकाणी व्यासदेव आपल्या पत्नीला कथा सांगत होते भागवताची. तर म्हणले आता ही भागवताची कथा मी एकदा ऐकली आहे आता मला पुन्हा ऐकायची म्हणले कथा. एकदा ऐकून मन तृप्त नाही झालेलं आहे म्हणले सुखदेव गोस्वामी. तो पोपट म्हणतोय तसं होतं बरं का. तुम्ही पण आता ध्यानपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कसं होईल म्हणणार भागवत पुढे चालू. आमचे काही भक्त आहेत कुठं कथा असली की चला लगेच मग ते ऐकावंच वाटतंय आणि सांगणारा जर व्यवस्था असेल तर अजून ऐकावंच वाटतंय. त्यामुळे ते पोपट म्हणलं की आता कथा कुठे चालू आहे. कथा तिकडे चालू आहे. व्यासदेव आपल्या पत्नीला सांगतायत आणि तिला पण जांभळी आली होती नेमकी व्यासदेवाच्या पत्नीला. कधी कधी आपण प्रवचनामध्ये ते तहान लागल्यानंतर म्हणा किंवा बसून जांभळी येते. तिने तोंड केलं तेवढा ती पोपट आतमध्ये गेले. आता विचारू नका पोपट कसं काय आतमध्ये गेला. कॉलेजमध्ये जेव्हा मी सांगतो तेव्हा मुलं ना हे म्हणतात महाराज काहीतरी फेकते म्हणतात काहीतरी पोपट कुठं आत जातो का म्हणे. त्या भगवंताच्या दिव्य लिला आहे. ते पोपट काही साधारण पोपट नव्हता. मुलांनाही प्रश्न पडला असेल पोपट तोंडात कसं काय गेला. तर पोपट आतमध्ये गेला आणि बाहेरच यायला तयार नाही. नको रे बाबा बाहेर फार डेंजर आहे इकडे जग फार डेंजर आहे. 16 वर्ष तो पोपट आईच्या व्यासदेवांच्या पत्नीच्या गर्भामध्ये राहिला. आणि मग त्या ठिकाणी व्यासदेवाने ते बाहेर यायलाच नको म्हणते. अहो आता 9 महिने झाले बाहेर यायला पाहिजे नाही म्हणे ते बाहेर माया आहे म्हणले फार सगळे फार डेंजर आहे संसार म्हणले मला नको म्हणले. आणि कोणी या इथं परत जॉब करा नोकरी करा लग्न करा आणि परत म्हातारा व्हा आजारपण सगळं आहेच म्हणले इथं कोरोना पण आहे म्हणले बाहेर. त्यामुळे ते काय यायलाच तयार नाही सुखदेव गोस्वामी बाहेर पोटातून. 16 वर्षानंतर मग भगवत स्तुती झाल्यानंतर त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी बाहेर आले. पण पण ते 16 वर्षाचा मुलगा डायरेक्ट असं नाही की छोटंसं. आणि हे सुखदेव गोस्वामी निघाले बाहेर आले पण त्यांनी घरामध्ये राहण्याचा निर्णय नाही केला. ते म्हणले आता वनामध्येच डायरेक्ट. आणि 16 वर्ष धोक्यात आणि त्यामुळे मग ते म्हणले आता 16 वर्ष झालेले आहेत म्हणले धोके सगळे सुरू झालेले आहेत आपले. आणि त्यामुळे म्हणले आपण पलायन करू म्हणले. जन्माला आल्या अंगावर कपडे पण नाही तसेच पळ सुटले. आणि त्यांनी जेव्हा सुटले तेव्हा त्याने आईच्या गर्भामध्ये असताना भागवत ऐकलं सुखदेव गोस्वामींनी. आईच्या गर्भामध्ये असताना अजून एक कथा येते अशी. आईच्या गर्भात भागवत कुठे ऐकली प्रल्हाद महाराज. तर गर्भसंस्कार तर त्या आईच्या गर्भामध्ये प्रल्हाद महाराजांचं भागवत ऐकलं होतं. आणि तसं
त्यांनी पण आईच्या गर्भामध्येच ते ऐकलं आणि बाहेर आले 16 वर्षानंतर, तेव्हा ते बिना कपड्याचेच पळू लागले. वडील मागं लागले, शुक शुक थांब थांब म्हणले, जरा थांब थांब, अरे तो आमचा मुलगा आहेस म्हणजे कुठे चाललाय म्हणजे, आता तरी जन्म झालाय तुझा. ते म्हणले नको बाबा बाय टाटा नको, इकडे म्हणलेले बेकार आहे वनामध्ये, तर जावे वनांतरात. तर वनामध्ये गेले, त्या ठिकाणी काही त्यांना 2 श्लोक ऐकायला भेटले. व्यासदेवाने अशी अरेंजमेंट केली, ते भक्तांना सांगितलं की तुम्ही त्याला पकडा पकडा म्हणले त्याला. तर त्या ठिकाणी त्यांची खरं अशी निराकार वृत्ती होती सुरुवातीला व्यास शुकदेव गोस्वामींची. तर त्यांना 2 श्लोक ऐकायला भेटले त्यांना, भागवतामध्ये सुंदर श्लोक आहेत. बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम. या श्लोकामध्ये त्यांना भगवंताची सुंदरता काय आहे असं प्रभूजींनी मला सांगितलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवर ठेवून या पितांबर घातलेला आहे, डोक्यावरती मोरपंख आहे, बासरी आहे आणि श्यामवर्ण आहे, भगवंतांचं कंठ कसा आहे, नाभी कशी आहे, हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर त्यांचं हृदय एकदम हे झालं. पहिलं सुंदरता भगवंताची जाणवली आणि दुसरी करुणता जाणवली त्यांना. अहो बकी सनकाल कुटम. तर ते पुतना मावशी जिला मारलं भगवंतानी, विष स्तनाला लावून आली होती भगवंताला पाजायला, तर तिला भगवंताने काय केलं, आपल्या आईचं स्वरूप भगवंता धामामध्ये दिलं. तरी एखादा वाईट नजरेनं जरी भगवंताला मारायला आलेला व्यक्ती, त्याला भगवंताने आईचं स्थान दिलं, तर भगवंत किती करुणमय आहे, त्यांच्या हृदयामध्ये किती करुणा आहे भगवंतांच्या, किती दयाळू भगवंत आहेत. तर असं म्हणून त्याने काय केलं की ह्या 2 श्लोकामुळं ते त्याच्या हृदयाला भिडलं शुकदेव गोस्वामींच्या, आणि परत ते मागे गेले होते. तर ते त्यांना ते साकारवादी झाले. आणि त्यानंतर जात होते पुढं. कथा मोठी आहे, तर कथा कुणाकडून ऐकली पाहिजे ह्यासाठी मी हे सगळं कथा सांगतो. कारण शुकदेव गोस्वामी जेव्हा जात होते तेव्हा तलावामध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या कपडे काढून, तर त्यांना काहीच वाटलं नाही त्या स्त्रियांना. आणि शुकदेव गोस्वामी पळत पळत गेले, 16 वर्षाचा तरुण. नंतर हे बाळा थांब 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 म्हणून व्यासदेव मागे लागलेले आहेत, बेटा थांब 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 शुक शुक थांब. तर तेव्हा मात्र वडील आल्यानंतर मात्र स्त्रियांनी कपडे झाकून घेतलेले की सगळं, आणि त्याने एका साईडला झाले सगळं. मग तिथं प्रश्न असा आहे की वडील आले, वडीलधारी मंडळी आले तरी स्त्रिया लाजल्या, पण तरुण मुलगा आले तर लाजले नाहीत. त्यांना प्रश्न विचारला व्यासदेवांनी, व्यासदेव असं कसं काय म्हणले. ते म्हणले तो एक महान भक्त आहे म्हणे, की त्याच्यामध्ये त्याची दृष्टीच नाही म्हणे. तो जो आहे तर तो शुकदेव गोस्वामी जे आहे ते शुकदेव गोस्वामी त्यांनी म्हणले आमच्याकडे बघितलंच नाही. पहिली गोष्ट, आम्ही नग्न अवस्थेमध्ये असून सुद्धा आमच्या पुढे त्यांना काही प्रभाव झाला नाही आमचा त्यांच्यावरती म्हणे, एवढे शुद्ध आहेत म्हणे ते. तर अशा व्यक्तीकडून कथा ऐकायला पाहिजे. हे भागवताचं कथा ऐकण्याचं महत्व आहे. असं बाजारामध्ये पैसे देऊन कथा ऐकून काहीच होणार नाही. ते म्हणलं की सर्पाचं उच्छिष्ट, तर सर्पाचं विष जर दुधामध्ये, जर सापाला जर दुधाला स्पर्श केला दुधाचं विष तयार होतं. म्हणून मोबाईलमध्ये ऐकताना, बाहेर कुठं कथेला जाताना आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की भागवत कथा कुणाकडून ऐकायला पाहिजे, भागवत व्यक्तीकडून ऐकायला पाहिजे. एक आहे ग्रंथ भागवत, एक आहे व्यक्ती भागवत. या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीनं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीनं जो जीवन जगतो, प्रभुपाद महाराज, तुकाराम महाराज, अशा लोकांकडून भागवत ऐकायला सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही कशाला सांगताय, तर मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून सांगत आहे जे त्यांनी सांगितलं भागवतामध्ये. मी शुद्ध नाहीये, पण मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात आणि प्रभूजींनी पण सांगितले, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्या आदेशाने मी सांगत आहे. तर कदाचित मी जे बोलतोय ते मी करत नसेल, नीट लक्ष द्या. मी जे तुम्हाला सांगतोय ते कदाचित मी पालन करत नसेल, परंतु मी जे बोलतोय ते खरंच बोलतोय, हे लक्षात घ्या. मी जे वागतोय ते कदाचित खरं नसेल, पण मी जे बोलतोय ते आमच्या आचार्यांनी जगलेले जीवन, प्रभुपाद जगलेले आहेत, आणि ते मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून हे भागवत आहे ना, हे भागवत व्यक्तीकडनं ऐकायला पाहिजे, प्रभुपादांकडून ऐकायला पाहिजे. आपण काय करतोय, मनाचं काही सांगत नाही, प्रभुपादांनी जे सांगितले ते सांगतोय तुम्हाला. जर तुम्ही बाहेर जाऊन कुठं कथा ऐकली तर तुम्हाला काय होईल, विष पे तुमच्या हृदयामध्ये जी भक्तीचा स्पार्क आहे तो नाहीसा होईल, ती भक्तीच नाहीशी होईल. तुम्ही निराकारवादी व्हाल, मायावादी व्हाल, किंवा अजून काहीतरी मनोरंजनवादी व्हाल, काहीतरी. आत्मरंजन नाही होणार आहे ते. एक आहे मनोरंजन, एक आहे आत्मरंजन. तर आत्म्याला आनंद आला पाहिजे, मनाला नाही आनंद आला पाहिजे. म्हणजे आपलं आहेच मग कुठेतरी सप्ताह चालू असते, सप्ताह नावाखाली मग लोक आपलं काहीतरी, मग ते काहीतरी जोक सांगायचा, सासूसन सुनाचं काहीतरी सांगायचं, आणि मग काहीतरी कथा सांगायची, कडे संसारातलं काहीतरी सांगायचं, कुठलं एका पिक्चरचं गाणं गायचं, आणि मग झालं विठाला 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 सुरू झालं, मग संपलं. मग असं लोक 4-4 तास बसायला तयार आहे.
मग ते काय झालं, मनोरंजन, मन आनंदित झालं तुमचं, तेवढ्यापुरतं बरं वाटलं. आत्मा आनंदित झाला का माझा? म्हणून आत्मरंजन करण्यासाठी भागवत व्यक्तीकडनं भागवत कथा ऐकली पाहिजे. आणि जर तुम्ही ऐकली तर तुमच्या हृदयातली भक्ती नष्ट होईल, तुमचं हृदय असं खरखर खरखर होईल, त्यामध्ये असं कोरडापणा येईल, कोरडापणा, ओलावा येणार हृदयामध्ये. म्हणून इव्हन आजकाल तुम्ही जात नसाल कुठं, परंतु मोबाईलमध्ये ऐकताना सुद्धा आपण कुणाची कथा ऐकावी याला पण नियम आहे. तर ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे, जो परंपरेमध्ये आहे, चतुर्थ संप्रदायामध्ये येतो व्यक्ती, अशा व्यक्तीकडून आम्ही कीर्तन ऐकावं, अशा व्यक्तीकडून कथा ऐकावी. इव्हन कीर्तन सुद्धा तुम्ही ऐकू शकत नाही बाहेरच्या लोकांच्या कानात, कारण ते भौतिक लोकांनी पैसा कमवण्यासाठी ऐकायलेला आहे. माझे माहेर पंढरी एवढं गायला त्याला 2 बाटल्या चढवावं लागतात भीमसेन जोशीला, माहिती आहे का तुम्हाला? मी त्या घरी जाऊन आलोय पुण्यामध्ये, 2 बाटल्या चढवल्याशिवाय ते आवाज सुटत नाही त्याचा. मग अशा व्यक्तीच्या मुखातून तुम्ही ऐकताय म्हणजे तुमच्या हृदयात काय बदल होणार आहे का? तुम्हाला नंतर प्यायची इच्छा होईल. माझे माहेर पंढरी, आणा 2 बाटल्या. म्हणून भागवतामध्ये सांगितलेलं आहे की सर्पाने जर तुला हे केलं तर त्याचं विष तयार होतं, आणि असं विष पिल्यानंतर व्यक्तीच काय मरणारच की, तुमची भक्ती मरून जाणार. म्हणून अशा व्यक्तीकडनं भागवत, अशा व्यक्तीकडनं अभंग, अशा व्यक्तीकडनं कीर्तन आम्ही ऐकायला पाहिजे. नाहीतर आम्ही माळा घालू, आम्ही सगळं करू, पण आम्ही भक्त बनू की माहित नाही आम्हाला. म्हणून हे सांगितलंय की हे 4 वेद दधी आहेत, तर हे 4 वेद आहेत, त्याचं मंथन करून हे लोणी काढलं, आणि असं लोणी शुकदेव गोस्वामीने आम्हाला खायला दिलेलं आहे. पण अशा शुकदेव गोस्वामींचं आणि परीक्षित महाराजांचा जो संवाद आहे, तो संवाद याच्यामध्ये आलेला आहे भागवतामध्ये. तर परीक्षित महाराज सुद्धा हे प्रपौत्र, म्हणजे अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू, जो चक्रव्यूह मध्ये मारला गेला. आणि अभिमन्यूचा मुलगा कोण? परीक्षित महाराज. तर उत्तरा त्याची आई, अभिमन्यूची बायको, तर ते पोटामध्ये होते. तर परीक्षित नाव पडलं, परीक्षण केलं त्यानं. तर काय परीक्षण केलं? आईच्या गर्भामध्ये असतानाच तो त्यांना मारण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं गेलं. म्हणले या यादव कुळाचा नाशच करायचा म्हणले सगळा, एक कृष्णाचं महाग काय ठेवायचं नाही, अर्जुनाचं महाग काय ठेवायचं नाही म्हणले. आणि ब्रह्मास्त्र सोडण्यात आलं त्या ठिकाणी. ब्रह्मास्त्राचा नियम आहे की तो मारल्याशिवाय माघारी येत नाही, ते माघारी घेता येत नाही. बाकीचे मंत्र म्हणून माघारी ठीक आहे, राहू दे, आमचं भांडण मिटले माघारी, तसं होत नाही. ते ब्रह्मास्त्र सोडलं की ते भेदूनच माघारी येते, काहीतरी मारून येते माघारी. तर असं ते गर्भामध्ये आहेत परीक्षित महाराज, उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज वाढतायत. हा का कोण आहे? अर्जुनाचा नातू. तर हे नातू पोटामध्ये आहे, आणि वरून ते ब्रह्मास्त्र आले, आणि त्या ठिकाणी जेव्हा ते पोटामध्ये तेव्हा त्यांनी भगवंतच आले आपल्या भक्ताला वाचवायला, आणि सुदर्शन चक्र घेऊन भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आलेले आहेत परीक्षित महाराज वाचवायला. तर हे त्याचं नाव परीक्षित पडलेलं आहे. तर ते परीक्षण करत होते, गर्भामध्ये मला वाचवायला कोण आले हे पहिलं परीक्षण, आणि दुसरं नंतर बाहेर पडल्यानंतर मला गर्भात वाचवायला कोण आला तो व्यक्ती, तो कृष्ण. त्यासारखं चिंतन आहे, त्याचं परीक्षण, ते परीक्षाच करत होते सगळे. म्हणजे त्याला परीक्षित पडलेला आहे. जसे परीक्षित महाराज गर्भामध्ये होते, आणि हे परीक्षित महाराज त्या ठिकाणी, तर त्यांची थोडीशी कथा मी नंतर प्रभूजी त्याच्यानंतर सांगतील की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी 7 दिवस 7 रात्र न पाणी पिता भागवत ऐकलेलं आहे. तर याचं थोडंसं आहे की हे जे भागवत आहे, श्रीमद भागवतामध्येच पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे, निगमकल्प तरोर गलितम फलम. तर हे जे आहे ते फळ पिकलेलं आहे म्हणे. असं भरपूर ग्रंथ साहित्य आहे, पण या सगळ्यांचा जो सार आहे, जसं बघा झाडाला भरपूर फळ आहे, त्यातलं सगळ्यात गोड कुठलं आहे? कसं ओळखलं? ज्याला पोपटाने टोच मारले ते अतिशय गोड आहे. डोळे झाकून घ्या हो, टेन्शनच नाही चांगलं आहे की नाही, गोड आहे की नाही, काय. ज्याला पोपटाने चोच मारली ना ते घ्यायचं. तसं या ठिकाणी शुकमुखात द्रव अमृत संयुक्त. तर काय सांगितलंय? शुकदेव गोस्वामी साक्षात पोपटच आहेत ते, राधाराणीच्या हातातला पोपट आहे. पोपट काय करतो? मेसेंजर, ते व्हॉट्सअप आहे ना आपल्याकडे, तर ते काम पोपट करतो तिकडे. तर काय करतो? आज कुठं भेटायचं आहे, राधाराणी आणि कृष्ण गोवर्धन मध्ये या ठिकाणी भेटणार आहे, तर ते मेसेज पाठवतो तिकडं, चिठ्ठी आई हे, मग ते चिठ्ठी घेऊन इकडे भगवंताला पाठवले, आज या ठिकाणी भेटायचं आहे. ते पोपटाचं काम आहे, ते राधाराणीचं पोपट आहे स्पेशल. तर हे शुकदेव गोस्वामी कोण आहेत? तर ते शुकदेव गोस्वामी मनुष्य रूपामध्ये प्रकट झालेले आहेत, आणि त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींनी ह्या भागवत त्यांच्या मुखातून आले. शुकमुखाद्रव अमृत संयुक्त, आणि त्यांच्या मुखातून आल्यामुळे ते अमृताप्रमाणे आहे. तरी अमृत कथा आहे. मला काय सांगितलं? अमर कथा.
ही आता भागवत अमृत कथा आहे. तर हे अमृत पण या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. पिबत भागवतम रसमालयम. भागवत प्या म्हणले. भागवत प्यायचं कसं काय? आमचे मास्तर कधी कधी शाळेमध्ये सांगायचे आम्हाला, म्हणे हे जे गाईड आहे ना, म्हणे हे पुस्तक आहे ना, उकळून पेलं पाहिजे म्हणे, उकळून पेलं पाहिजे म्हणे, म्हणजे उत्तर द्या. तर ते म्हणत भागवत प्यायचं कसं काय महाराज? तर भागवत प्यायचं कसं? तर पिबत भागवतम रसमालय. मला आता प्रश्न आहे तुमच्यासाठी की खाणं सोपं आहे, चावणं सोपं आहे, चोखणं सोपं आहे की पिणं सोपं आहे? हे लेह ते सगळं आहे ते काय सोपं आहे? पिणं सोपं आहे. हो, प्यायचं सोपं आहे, काय अवघड नाही. तर प्यायचं म्हणून इथं म्हणले भागवत प्या, आता खावा पण म्हणलं असतं ना. तर पिबत भागवतम, भागवत प्या म्हणले. मग पितो काय आपण सांगा? जसं एखादा माणूस आजारी आहे आणि त्याचं नरड्याचं ऑपरेशन झालंय किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्याला जात नाही, जेवण जात नाही आजारी असल्यानंतर वगैरे, बरोबर आहे. काहीतरी पातळ असलं की पिऊ वाटतं थोडंच, तेवढंच काहीतरी गंजी करून काहीतरी पातळ करून आपण पितो, कारण ते आजारी माणसाला पण लवकर जातं. म्हणून इथं प्यायला सांगितले भागवत. भागवत असं करून ठेवलंय, असं असं करून ठेवलंय, त्याला एवढं सोपं करून ठेवलंय किंवा इतकं सुंदर आहे की तुम्ही डायरेक्ट पिऊ शकताय. ते वेद वगैरे ते समजणं फार कठीण असतंय सगळं. ते भागवत एवढं सोपं आहे की ते लगेच पिऊ शकताय. आणि म्हणून सांगितलंय श्रीमद भागवतामध्ये पण सांगितलं की भागवत किती श्रेष्ठ आहे. निम्नगाणाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवानाम यथा शंभू, पुराणानाम इदम तथा. काय म्हटलंय? निम्नगाणाम यथा गंगा, सर्व नद्यांमध्ये गंगा नदी फार श्रेष्ठ आहे. देवानाम अच्युतो यथा, सर्व देवांमध्ये अच्युत भगवंत श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत. आणि त्या म्हणले वैष्णवानाम यथा शंभू, सर्व वैष्णवांमध्ये विष्णूंच्या भक्तांमध्ये भगवान शंकर श्रेष्ठ आहेत. अगदी याच प्रमाणे पुढे काय सांगितलंय? पुराणानाम इदम तथा. तर यथा सांगितलं की पुराणामध्ये एवढी 18 पुराण, 108 उपनिषद आहेत. या सर्व पुराणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुराण 18वं पुराण श्रीमद भागवतम महापुराण हे असं आहे. तर हे महापुराण आहे भागवत, आणि हे 18वं पुराण आहे. व्यासदेवाने 17 लिहिले पण आनंद येईना काय, म्हणून 18वं पुराण भागवत लिहिलं. तर अशा पद्धतीनं हे पुराण आहे. तर हे आता तुम्ही कधी कधी प्रश्न पडतो की हे 7च दिवस ऐकायचं का? कधी कधी भागवत सप्ताह म्हणतो ना आपण त्याला, गावाकडे वगैरे लावतात लोक, म्हणून 7 दिवस ऐकायचं का? तर हा पण नियम आहे, नाही असं नाही. पद्मपुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की 7 दिवस भागवत लावलं पाहिजे कमीत कमी. मग का 7च दिवस लावलं पाहिजे हे पण वर्णन पद्मपुराणामध्ये सांगितलं एका श्लोकामध्ये की 7 दिवस आपली इंद्रिय एवढी चंचल आहेत लोकांची, आणि लोक वर्षभर भागवत ऐकू शकणार नाहीत. आपण ऐकतो मंदिरातले भक्त ऐकतात. आमच्या मंदिरामध्ये पण भागवत चालतं दररोज, परंतु त्या ठिकाणी सुद्धा दररोज ऐकल्यामुळे कंटाळा येतो बऱ्याच जणांना. मग कधी कधी कोणी उशिरा येतं, कधी मधनं उठून जातं, मग कधी कधी काहीतरी कोणी इकडं तिकडं सेवा करत राहतं, कधी कधी कंटाळा येतो. पद्मपुराणामध्ये सांगितलंय की हे इंद्रिय एवढे हे नाहीत, चंचल आहेत फार, लोकांना हे रोज ऐकणं शक्य होणार नाही. म्हणून नियम घालून दिला, म्हणजे वर्षातून 7 दिवस तरी भागवत करा. मग ती चांगली जय्यत तयारी करायची, कोणी प्रसाद स्पॉन्सर करायचा, कोणी मंडप टाकायचा आणि मग पूर्ण भागवत सजवायचं, त्याची आरती करायची, मिरवणूक काढायची आणि मग प्रवक्ता बोलवायचा आणि मग मोठं भागवत करायचं. 7 दिवस 7 रात्र मग भागवत. हे त्यामुळं ते असं सांगितलेलं आहे की 7 दिवस तरी वर्षात करा. जसं परीक्षित महाराजांकडे 7 दिवस होते, त्यांना शाप मिळाला की 7 दिवसात तुमचा मृत्यू होईल म्हणले. तक्षक नावाचा साप चावून, आणि मग म्हणले 7 दिवस माझ्याकडे आहेत, 7 रात्र माझ्याकडे आहेत, पाणी सुद्धा पिले नाही 7 दिवस, आणि काही खाल्लं नाही, फक्त भागवत कथा. प्रश्न विचारायचे, पुढे काय झालं? हा पुढे काय झालं? हा पुढे काय झालं? हा 7 दिवस. आणि मग 7व्या दिवशी आपला देह भगवत चिंतन करत करत भागवत ऐकत ऐकत आपला देह त्याग केला. तक्षक आला, नाव आला, चावलाच नाही. तर त्याच्या आधीच त्याने आपला देह नंतर, म्हणजे अशा प्रकारे स्कंद पुराणामध्ये महिमा आलेला आहे की भगवान कृष्णाने पहिलं भागवत सांगितलं विष्णूला, आणि विष्णूला भागवत सांगितलं. तर विष्णूने ते जे भागवत आहे 1 महिना या ठिकाणी सांगितलंय. जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं भागवत लक्ष्मीला सांगितलं. जेव्हा लक्ष्मी भगवंतांकडून ऐकते भागवत, तेव्हा ते 1 महिन्याचं भागवत असते. तर आपणही लावू शकतो 1 महिन्याचं भागवत. जेव्हा लक्ष्मी पुन्हा ऐकते, आणि हे कसं आहे, कथयंतच माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच, तर एक कथा केली की आनंद भेटतो, म्हणून ती कथा पुन्हा पुन्हा करतात. भगवान शंकर आणि पार्वती हे एकमेकाला कथा सांगत बसतात, लक्ष्मी नारायण एकमेकाला कथा सांगत बसतात. मग आपण घरी तेच करायचं, एकदा पत्नीने चालू करायचं, एकदा पत्नीने चालू करायचं, परत मुलांना सांगायचं.
कारण भागवत ऐकणं, भागवताचं श्रवण करणं हे जीवनाचा उद्देश आहे म्हणे. पद्मपुराणाने सांगितलंय, स्कंद पुराण आणि पद्मपुराण या 2 पुराणामध्ये भागवताचा पूर्ण महिमा आलेला आहे. आता भागवताचा महिमा भागवतात कसा काय येईल? भागवतामध्ये नाही येणार हा महिमा, म्हणून हा महिमा दुसऱ्या पुराणामध्ये आलेला आहे की भागवत किती श्रेष्ठ आहे बघा. आणि म्हणून भगवान विष्णू जेव्हा लक्ष्मीला सांगतात 1 महिन्याचं भागवत होतं ते, आणि जेव्हा लक्ष्मी विष्णूला सांगते तेव्हा ते 2 महिन्याचं भागवत होतं. तर ते 2 महिने कथा सांगते वर्षातली लक्ष्मी विष्णूला. आणि पुढे सांगितलंय की जेव्हा भगवान शंकर सदाशिव हे जेव्हा पार्वतीला भागवत कथा सांगतात तेव्हा ती भागवत कथा 1 वर्षाची असते म्हणे. म्हणजे याचा अर्थ काय? एक भागवत संपलं की पुन्हा दुसरं चालू. तर पुन्हा 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 भगवान शंकर केवळ भागवताचं श्रवण करतात. त्यांच्या घरामध्ये फक्त भागवतच चालू आहे वर्षभर. आणि या प्रकारे 7 दिवसाचे पण अनेक आख्यान आहेत की 7 दिवस कथा कोणी केली. गोकर्णाची कथा आहे 7 दिवसाची, परीक्षित महाराजांची कथा आहे 7 दिवसाची. म्हणून आपण पण आता 7 दिवस कथा लावतो. पण याचा असा नियम नाही. असं भागवत पहिल्याच कथा झाले, नित्यम भागवत सेवया. शेवया नाही, शेवया रोज खाऊ शकतो. नित्यम भागवत सेवया. आणि मग मागच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे असं नाही म्हणलं कधी कधी भागवत सेवया असं म्हणले का? नित्यम भागवत सेवया कधी कधी म्हणलेलंच नाही. त्यामुळे दररोज भागवत ऐकायला पाहिजे. मग काय फायदा काय तशी पुढं सांगितलेलं आहे वर्णन की कोणाकोणाला फायदा झाला, कसा कसा फायदा झाला. सांगितलं की कृष्णे स्वधाम उपगते. भगवान श्रीकृष्ण द्वारकाच्या पुढे प्रभास आहे, जे सोरटी सोमनाथ आपण जाणार आहे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण तिथून भगवंत धामाला गेले. बलरामजी पण गेले. ते बिळास पण आहे जिथून ते सर्प बनवून गेले. तर बलरामजी अनंतशेष आणि भगवंत पण त्या त्रिवेणी संगम आहे तिथे, सरस्वती आणि 2 नद्या अजून. तर तिथून भगवंत आपल्या धामाला गेले प्रभासमधून, सोमनाथमधून. तर ते ठिकाण आहे. तर कृष्णे स्वधाम उपगते. तर धर्मज्ञानादिसह. मग त्यानंतर धर्म ज्ञान जे काय मागं ठेवलेलं आहे तर पुढे काय सांगितले बघा की हे जे भगवंत आपल्या धामाला निघून गेले आणि कलियुग चालू झाले, घोर कलियुग. भगवंत गेल्यानंतर कलियुग चालू झालं, घोर कलियुग. आणि मग त्या ठिकाणी आता आम्हाला भक्तीचा मार्ग काय? तर त्यावेळेला सांगितलेलं आहे की भगवंत कलौ नष्ट दृश्यामेशे पुराण अर्क धुनते. तर या कलियुगामध्ये पुराण अर्क, याचे अर्कचे 2-3 अर्थ आहेत. तर हे जे पुराण आहे तर हे भागवत पुराण हे मागं ठेवून गेलेले आहे भगवान. याचा अर्थ काय झाला की कलियुगामध्ये जर कोणी म्हणत असेल भगवंत कुठे आहे त्याला भागवत दाखवा, हाच भगवंत आहे, हेच भगवंत आहे, भागवतच भगवंत आहे, म्हणून भागवताची पूजा करा, भागवताची आरती करा. भागवत भगवंत आणि भागवत वेगळं नाहीच आहे. ज्या घरामध्ये हे भागवत ग्रंथ आहे त्या घरामध्ये साक्षात भगवंताची स्थापना झाल्याप्रमाणेच आहे. म्हणून आम्ही पण काय करतो, जे भागवत घेतात आमच्याकडून त्यांच्या घरी जाऊन आम्ही काय करतो, आरती करतो, प्रवचन देतो भागवतावरती. आणि भागवताला रोज तुम्ही पूजा पण करतो. तिथे गीतेची पूजा केलेली आहे, तसं भागवताची तुम्ही पूजा पण करू शकता. तर अशा पद्धतीनं भगवंत भागवताच्या रूपामध्ये या कलियुगामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. या ठिकाणी भगवंताचा वास याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर ही जी कथा आहे ती कशी कशी झाली याचं थोडंसं वर्णन मी सांगणार आहे. जसं की भागवत ऐकल्यामुळे कोणाकोणाला फायदा झाला आहे तेवढं सांगून आपण थांबणार या ठिकाणी. तर भगवान श्रीकृष्ण जसं भागवत कथा ही पुराण आहे, अमर पुराण आहे, अमर पुराण आहे, लाखो करोडो वर्षापासून आहे. ते काय आत्ताच असं लिहिले असं काही नाही, ते होतं म्हणून परत लिहिलेलं आहे फक्त ह्या कथा. हे जे भागवत आहे या भागवताचं वर्णन करोडो वर्षापासून आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण जेव्हा धरातलावरती अवतीर्ण झाले, या वृंदावन धामामध्ये अवतीर्ण झाले, त्यानंतर हे जे भागवत आहे, मग भगवंत गेल्यानंतर सर्वांना प्रश्न पडला, वृंदावनच्या गोपींना प्रश्न पडला की आता कसं होणार आमचं? कृष्णच आमचे प्राणधन आहेत, जीव आमचा म्हणजे कृष्ण आहे, कृष्णाशिवाय आम्ही जगू शकत नाही. वृंदावनच्या सवंगड्यांचा, वृंदावनवासींचा, ब्रजवासींचा हा भाव आहे. आणि कृष्णाशिवाय जीना तो क्या जीना, कृष्ण के बिना, अशी यांची अवस्था झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या फार दुःखामध्ये आहेत. असं म्हटलेलं आहे की कृष्ण गेल्यानंतर 25 वर्षानं जवळपास भगवान श्रीकृष्ण आपल्या धामाला गेल्यानंतर, कलियुगातली घटना आहे, कलियुग सुरू झाल्यानंतर, तर 25 वर्षानं भागवत कथा भागवत सांगितलं. कुणी कुणाला सांगितलं? उद्धव आणि गोपींना भागवत सांगितलं. तर ज्या कृष्णांच्या राण्या आहेत तर 16,000 लग्न केले भगवंतानी. तर ते 16,108 राण्या आणि सगळ्या गोपी सर्वांचा शोक आहे ना भगवंत गेल्यानंतर.
आणि मग त्या ठिकाणी उद्धवाने ही कथा केली. आपण जरा वृंदावनला गेला, त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आहे. त्या गोवर्धन पर्वताच्या तलहटीमध्ये कुसुम सरोवर आहे. तर कुसुम म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत राधाराणीची वेणी घालतात, त्याला फुलं लावतात. तर अशी कथा आहे. त्या कुसुम सरोवराजवळ उद्धव कुंड आहे. तर त्या कुंडामध्ये सांगितलेलं आहे की उद्धवाने त्या ठिकाणी कथा केली, पहिली भागवत कथा केली त्या ठिकाणी भगवंत गेल्यानंतर 25 वर्षांनी. आणि जी भागवत कथा जी केली पहिली, तर त्या ठिकाणी त्यांनी जोरात कीर्तन केलं, भागवत कथा केली आणि आश्चर्य झालं. त्या ठिकाणी भगवंत प्रकट झाले. हरी बोल. त्या कुसुम सरोवरामध्ये भगवंत प्रकट झाले, भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणे भगवंत तर गेले होते, कृष्णे स्वधाम उपगते. याचा अर्थ असा झाला मंडळी की आता जेव्हा तुम्ही भागवत वाचणार तेव्हा कृष्ण प्रकट होणार. म्हणजे कृष्ण भागवतामध्ये लपलेले आहेत कृष्ण. म्हणून कृष्णाला जर हृदयामध्ये धारण करायचं असेल तर भागवत वाचा म्हणून सांगितलं. ते भागवतामध्ये दडलेले आहेत कृष्ण, हे उद्धवाने दाखवून दिलं. आणि मग नंतर लगेच त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गेल्यानंतर त्या ठिकाणी उद्धव कथा सांगायला लागला. उद्धव हा भगवंताचा मित्र आहे, सखा आहे आणि फार जवळचा व्यक्ती, सगळ्यात जवळचा व्यक्ती उद्धव भगवान श्रीकृष्णांचा. आणि उद्धवाने कथा सांगितल्यानंतर परीक्षित महाराज पण तिथे होते. ते म्हणले मला पण ऐकायची कथा म्हणले. ते म्हणले इथं नाही, हे फक्त महिला मंडळासाठी आहे. हे कथा जी आहे तर या ठिकाणी म्हणले तुझ्यासाठी एक स्वतंत्र आणि वेगळी व्यवस्था होईल म्हणले थोड्याच वेळामध्ये. आणि बरोबर 5 वर्षांनी म्हणजे भगवंत गेल्यापासून 30 वर्षांनी हे शुकदेव गोस्वामींनी कथा परीक्षित महाराजाला पुन्हा सांगितली. तर अशा प्रकारे हे दुसरं भागवत झाल्यानंतर त्या ठिकाणी 7 दिवसाचं भागवत कथा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्यानंतर 200 वर्षांनी भगवंत गेल्यानंतर 30 वर्ष त्यानंतर परत 230 वर्षांनी जवळपास एक कथा घडली. ती पण 7 दिवसाची कथा झाली, भागवत कथा. ती कथा कुठे झाली तर ठिकाण माहित नाही मला, पण एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या ठिकाणी राहत होता. तर हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होता. या ब्राह्मणाने मूल नव्हतं काय त्याला. लोकांना सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे मुलगा नाही, टेन्शन असतं. तर असं काही फरक पडत नाही, तसं मूल असायला हवा जर आपला उद्धार करून घ्यायचा असेल. पोटी पुत्र हवाच. तर पण पुत्र नसला तरी काही हरकत नाही, स्वतः भक्ती करून पण तुम्ही जाऊ शकता भगवंताला. जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही. पुत्र नाही पुत्र नाही पुत्र नाही. तर त्यांनी त्रास, ते म्हणले अरे मग तिथं भगवंत प्रकट झाले. ब्राह्मण चांगला सत्वगुणी होता. म्हणले काय पाहिजे, म्हणजे मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे, काय फायदा म्हणले मुलाचा, तुला माहित नाही का म्हणले भागवत मध्ये चित्रकेतू महाराजांची कथा सांगितली. त्यांना पण मुलगा पाहिजे होता म्हणले. मुलगा झाला, तोच आनंदाचं कारण झाला, तोच दुःखाचं कारण झाला, हर्षशोक. म्हणले काय नको म्हणले मुलगा बिलगा. त्याने सांगितलं नाही म्हणले एक द्या ना एकदा उद्या म्हणे काय लई इच्छा आहे म्हणले बऱ्याच दिवसापासून. माझं ठीक आहे, आमच्या मिसेस त्यांचा फार हट्ट आहे. मग त्या आत्मदेव च्या बायकोचं नाव होतं धुंदली. काय नाव होतं, नाव जरा विचित्रच आहे ना, धुंदली. मग नाव बी विचित्र, कर्म बी विचित्रच आहे धुंदली. तर जास्तच डोकं लावलं तिनं जरा पुढं जाऊन. तरी धुंदली जी होती बघा म्हणले कथा असतो ठीक आहे म्हणले, पण सेम चित्रकेतू महाराजासारखं तुझं होणार म्हणले. मुलगा होणार पण तोच दुःखाचं कारण होणार म्हणले. बरं पाहिजे का मुलगा, नाही द्याच. लोकांना ते पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मग त्या ठिकाणी त्यांना मग त्यांनी प्रसाद दिला, एक फळ दिलं. ते म्हणले हे फळ जे आहे हे फळ तू काय कर, घरी जा आणि आपल्या पत्नीला दे. आणि धुंदलीने हे फळ खाल्ल्यानंतर तिला पुत्र होईल. आणि पुत्र झाल्यानंतर मग भगवंतांनी सगळं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर हा घरी गेला, पत्नीला फळ दिलं. पत्नी महाभागवत, फार डेंजर होती पत्नी. ती म्हणली अगं बाई म्हणली हे फळ खाल्लं म्हणजे काय म्हणली, मला गर्भधारणा होणार आणि माझी फिगरचं काय म्हणली, माझं सगळं शेप बिघडणार म्हणली, मला तरुण राहायचं आहे म्हणली. आणि म्हणले मी गर्भधारणा वगैरे केलं तेव्हा मग ते 9 महिने वागवायचं कोणी, परत डिलिव्हरीची वेदना कोणी सहन करायच्या, नको म्हणले आपल्याला फळ. म्हणजे स्त्रियांना आजकाल तेच आहे, ते शरीर यष्टी चांगली राहिली पाहिजे. मूल वगैरे झालं की म्हणे आमचं शरीर झाला म्हातारा दिसेल आम्ही थोडंसं, असा त्यांचा विषय असतो. मग ती धुंदली म्हणली मला काय ते फळ खायचं नाही. असं ती नवऱ्याला म्हटलीच नाही, तिनं घेतलं फळ. आणि म्हणले की आता काय करायचं काय करायचं. आणि बायकांना काहीतरी असतेच मैत्रीण गल्लीमधलं इकडं तिकडं, शेजारणीकडे गेली. तिच्या बहिणीसारखी एक मैत्रीण होती.
तिला म्हणले असं असं झालंय म्हणले आमच्या घरामध्ये, आमच्या प्रभूजींनी, मला तर इच्छा नाही म्हणली काय आता मूलबिल, पण म्हणली कोणी डिलिव्हरी प्रेग्नंट राहावा, ती कष्ट घ्या म्हणले, मला फळ दिलंयच तर म्हणले आता काय काय करायचं म्हणले. ती म्हणली काही काळजी करू नको म्हणली, मी प्रेग्नंटच आहे ना म्हणली, मला पण पहिला महिन्यात झालाय म्हणले, तू काय कर म्हणली, तू सोंग कर म्हणली, इथं काहीतरी कपडा वगैरे बांध म्हणली, उशी वगैरे ठेव म्हणली काहीतरी, प्रेग्नंट असल्याचं नाटक कर म्हणले, मी काय करते, मला जे मुलगा होईल ते तुला देते म्हणले आणून म्हणले. आत्मदेव ब्राह्मण गेला होता तीर्थयात्रेला, पहिलं तीर्थयात्रेला वगैरे जायचे ना तर 2-2 वर्ष 3-3 वर्ष जायचे काशीला जाऊन यायला माघारी, तर तीर्थयात्रा मोठ्या असायच्या पहिले. तर त्या पिरियडमध्ये बरोबर आत्मदेव ब्राह्मणाने फळं दिलं आणि हिनं सांगितलं मी आता प्रेग्नंट आहे, साईज पण वाढत आहे आता हळूहळू, ते दाखवत आहे जगाला सगळ्यांना, पण ही खरंच प्रेग्नंट नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी तिने काय केलं, ते जे फळ आहे ते फळ असं दिलं फेकून दिलं, ते पडलं गाईच्या गोठ्यामध्ये, ते खाल्लं गाईने. मग 9 महिन्यानंतर हिला पण या शेजारणीला पण मुलगा झाला, तो मुलगा हिनं आणून दिला, त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदलीचा मुलगा धुंदकारी. काय नाव? धुंदकारी. तरी धुंदली फार भयानक होती. आणि मग त्या ठिकाणी जे गाईला जे फळ टाकलं होतं त्या गाईपासून एक मुलगा तयार झाला, कारण ते मुलगा होण्यासाठी फळ दिलं होतं. तुम्हाला गाईला मुलगा कसा काय झाला, बछडा व्हायला पाहिजे, गाईला पण मनुष्यासारखा मुलगा झाला, पण फरक एवढाच होता त्याला कान गाईसारखे होते, म्हणून त्याचं नाव पडलं गोकर्ण. ज्याचे कर्ण ज्याचे कान गाईसारखे आहे त्याला गोकर्ण असं म्हणतात. आणि मग हा जो गोकर्ण आहे तो गोकर्ण आणि हा धुंदकारी भाऊ, तर हे दोघं जण राहतात त्या ठिकाणी. तर धुंदकारी एक नंबरचा लफंगा, दारुडा, बेवडा, जेवढे काय त्याला तुम्ही विशेषण लावाल ते कमीच. महा चोर झाला, डाकू झाला. आणि गोकर्ण आपला महाभाव, तो आपलं भागवतम घ्यायचा, वाचायचा, तीर्थयात्रा करायचा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम. आणि अशा पद्धतीनं ह्या गोकर्णाने काय केलं, चांगली भक्ती केली, भगवंतांचा भक्त होता गोकर्ण. पण हा जो धुंदकारी होता तो एक नंबरचा लफंगा, इतका बेकार होता की त्यांनी स्वतःच्या बापाला धक्के मारून बाहेर काढलं, घराबाहेर काढलं. आणि त्या ठिकाणी बाप पण मेला, आत्मदेव ब्राह्मण पण मेला. नंतर आई सुद्धा म्हातारी होऊन तिला आजारी पडली, तिला बघितलं नाही, फार त्रास दिला आईला पण, आणि आई पण मेली. जैसी करणी तैसी भरणी. आई बापाला एवढा त्रास दिला आणि त्यानंतर मग त्या धुंदकारीना वाईट व्यसन लागले, असं होतच. तर काही गोष्टी इथंच फेडायच्या असतात ना. तर त्याने काय केलं, तिची वेश्या होती तर त्या वेश्येला त्याने घरामध्ये आणलं. तिचं लग्न झालं होतं तरी वेश्या आणल्या, 1 नाही 2 नाही 5 वेश्यांना घरात आणलं त्यांनी एकाच वेळेला. आणि संपत्ती सगळी होती त्याची. तर हे काय केलं, या शेवटी वेश्याची वेश्यावृत्ती, वेश्याला पैसा पाहिजे, पैसा पोटासाठी नाचते बाई, परवा कुणाची. आणि मग त्यांना पैसा पाहिजे होता. आणि मग त्या ठिकाणी त्या वेश्याने काय केलं, याचे 2 पाय बांधले, दोघीने 2 पाय धरले, दुसरीने 2 हात धरले, तिसरीनं कोळसा आणला, कोळसा चुलीतला गरम तोंडात कोंबला धुंदकारीच्या. अशा पद्धतीने त्याला त्रास करून करून मारला, त्याची सगळी संपत्ती लुटली आणि ते निघून गेले. हरिबोल झाला त्याचा सगळा. तर अशा पद्धतीनं त्या धुंदकारीचा मृत्यू झाला. फेडलं त्याने, इथंच फेडलं, पण अजून जगायचं बाकी होतं. आणि म्हणून ज्यांचा आकस्मिक असा मृत्यू होतो, खून होतो, पाण्यात पडून मरतात, ऍक्सिडेंट होऊन मरतात, त्यांना भूत योनीमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि हा धुंदकारी भूत योनीमध्ये गेला, त्याला सूक्ष्म शरीर प्राप्त झालं. आणि भूत योनीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गोकर्ण हा तीर्थयात्रेला गेला होता भाऊ, तो माघारी आला. तो म्हणला कुठं आहे सगळा सुपडा साप, सगळं घर सगळं. त्यांनी काय केलं, अजून एक कोळसा कोंबला, सगळी संपत्ती घेतली, त्या झोपडीला आग लावली त्या वेश्याने, आणि त्यातच त्याची समाधी. भयानक असं सगळा प्रोग्राम. तर अशा पद्धतीनं ते गोकर्ण आला. ते मला अरे 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 काहीच भाऊ पण नाही, ते भाऊ मेला म्हणून कळालं आणि काय सगळं नाही. पण त्याने आपलं थोडं सावरलं, सगळं साफसफाई केलं, छोटीशी झोपडी बांधली, त्यामध्ये तो बसून आपलं जप करू लागला, हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. त्या ठिकाणी गोकर्णाने जेव्हा भजन सुरू केलं, त्या ठिकाणी भजन सुरू केलं आणि रोज तो नित्यम भागवत सेवया, रोज भागवत वाचत होता त्या ठिकाणी तो गोकर्ण. आणि मग ते भूत यायचं तिथे. तर भूत यायचं, आपला भाऊ आहे ना, काही भूत असतात बघा, त्यांना उद्धार करून घेण्याची पण आपले आवश्यक हे असते, इच्छा असते, ब्रह्मभूत वगैरे असं म्हणतात. तर ते भक्तांच्या मागे लागतात कधी कधी भूत. असं घटना घडलेली आहे. ते म्हणतात की आमचा उद्धार करायचा आहे, आम्हाला पण वैकुंठाला जायचं आहे. थोडीफार काही त्याला रिअलाइज झालं असतं ना, साक्षात्कार,
तर तेव्हा मग तेव्हा व्यक्तीला कळतं की जीवनाचं काय ते भूत जे आहे त्या भावनेमध्ये मेलेली, तर ते कधी कधी भक्तांच्या पण मागं लागतं. तर अशा काही कथा परत सांगू मी तुम्हाला नंतर कधी. तर ते जे भूत आहे ते यायचं इथं, ते कथा चालू असली भागवत तर यायचं थोडंसं, ते जप करताना यायचं. मग तो जेव्हा धुंदकारी तिथे यायचा गोकर्णाकडे, त्यावेळेला ते म्हणजे कोण आहेस तू, तर काही जे शुद्ध भक्त असतात भूताशी बोलू शकतात. प्रोपात बोलायचे भूताचे. कलकत्त्यामध्ये एक भूत आलं होतं, एका बंगल्यामध्ये कोण जायला तयार नव्हतं. तो म्हणजे मी जातो, रात्री लिहित बसले, भागवत लिहित बसले, ते भूत आलं. तो त्या महालाचा पॅलेसचा मोठा राजा होता, ते मारला गेला होता. तर तो आला, प्रभू म्हणले हरे कृष्ण म्हण. त्याला बोलता येत नाही, भूताला बोलायला येत नाही. मी म्हणलं कायच करता येत नाही. प्रभुपादांनी त्याला मुक्ती दिली. तर अशा पद्धतीनं भूतांचाही उद्धार करतात भक्त लोक. तर तसं ते भूत आलं आणि त्या भूताने काय केलं, म्हणजे माझा उद्धार तूच करू शकतोस म्हणजे. आपण तरले ते नाही नवलं कुळ उद्धारले सारे, तो का म्हणे. आपला उद्धार झाला तो काहीच नाही, पण आपल्या कुळाचाही उद्धार करणं आपली जबाबदारी. आपल्या आई वडिलांचं नव्हे, आपल्या किती पिढ्या मागे येणाऱ्या पिढ्या, त्यांचाही उद्धार करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे म्हणे. आपण तरले ते नाही नवल, आपला उद्धार होण्यात नवल काहीच नाही, कुळ उद्धरिले सारे. तर कुळाचा उद्धार करणं एका पुत्राची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी गोकर्ण म्हणलं ठीक आहे, तुझ्यासाठी आम्ही कथा लावू म्हणे, रोज येत जा म्हणले. एक कुंडी घेतली, त्यात माती भरली, त्यात एक बांबू रावलं. तर बांबूला 7 गाठी होत्या, थोडक्यात सांगतो. 7 गाठी होत्या आणि कथा सुरू झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय जन्मातस्य अथर्वया इतरच 4 सगळं सुरू केलं त्यांनी भागवत लगेच. आणि भागवत सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्या दिवशी भागवत झाल्यानंतर त्या बांबूमध्ये जाऊन तो बसला होता भूत. भूताला काही लागत नाही बसायला, खुर्ची बिडची, भूत कुठेही बसू शकते. असं सूक्ष्म असते, सूक्ष्म ते कशात भिंतीत पंख्या कुठेही बसू शकते ते. तर ते भूत त्या बांबूमध्ये जाऊन बसलं आणि कथा ऐकू लागलं. आणि त्या ठिकाणी त्या भूताचा पहिला दिवस झाला भागवताचा. त्या दिवशी 7 दिवसाची कथा आहे, त्याला 7 गाठी होत्या. पहिली गाठ फुटली, दुसरा दिवस दुसरी गाठ फुटली, 6वा दिवस 6वी गाठ फुटली, 7वा दिवस झाला आणि शेवट भागवत झाला. आणि त्या ठिकाणी 7वी गाठ फुटली त्या बांबूची आणि त्याला एक त्यातून ते भूत बाहेर आलं, त्याला दिव्य शरीर प्राप्त झालं. भगवतावर गेलं. ते भूताचाही उद्धार केला भागवताने. जर भूत भागवत भूताचा उद्धार करतंय, तर भागवत असण्याला भूत लागतील का. हे एक त्याचं फलश्रुती, की ज्याच्या घरामध्ये भागवत ग्रंथ चालतो किंवा कमीत कमी तुम्ही भागवत ठेवा घरामध्ये, तर त्या ठिकाणी भूत चेटू जादू टोना भानामध्ये काहीच चालत नाही, ज्या घरामध्ये भागवत आहे. फलश्रुती आहे, भरपूर फलश्रुती ते एक सांगितलं मी तुम्हाला. आणि भागवत वाचलं तर मग भक्ती सिद्धांत ठाकूरांचे वडील भक्ती विनोद ठाकूर यांनी जेव्हा भागवत एका ठिकाणी भूत आहे म्हणजे लोक जायला घाबरायचे तिकडं, तर ते त्या झाडाखाली जाऊन बसले जिथं भूत आहे म्हणत होते, आणि तिथं जाऊन भागवत वाचले. भागवत वाचलं ते भूताचा उद्धार झाला, भूत निघून गेलं. त्यापासून मला दिसलं नाही. हे सत्य घटना 150 वर्षापूर्वी घडलेली घटना. भक्ती विनोद ठाकूर यांनी हेच भागवत घेऊन गेले होते. तर अशा पद्धतीने ज्या घरात भागवताची स्थापना होते म्हणजे साक्षात भगवंताची स्थापना होते. मूर्ती तुम्ही आणली एखादी तर त्याचं शुद्धीकरण वगैरे भरपूर गोष्टी आहे, त्याला अभिषेक करा आणि त्याला आरती करा, पण भागवत साक्षात श्रीमूर्ती आहे, भगवंतच आहे. आणि त्यामुळं असं भागवत प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे, यांच्या घरात त्यांनी वाचलेली पाहिजे. नित्यम भागवत सेवया. तर अशा पद्धतीनं ते गेले गावकर लागले वाढायला. ते म्हणले आमचं कसं म्हणले, 7 दिवस कथा ऐकली म्हणजे भूताचा उद्धार झाला, विमानाला घेऊन गेलं म्हणले. आम्ही पण ऐकली कथा, म्हणले आमचं काय. मग त्यासाठी मी प्रवचनाची सुरुवात केली, ध्यानपूर्वक ऐकायला लागतं. तुम्ही म्हणले ध्यानपूर्वक ऐकलं नाही म्हणले, त्या भूताने ध्यानपूर्वक ऐकली कथा भागवताची म्हणून त्याचा उद्धार झाला. आणि त्या ठिकाणी ते म्हटले की मग आता आमचं कसं. पुन्हा भागवत लावलं 7 दिवसाचं. सगळे गावातले लोक आले, 7 दिवस झाले, सगळ्यांनी ध्यानपूर्वक, आता ध्यानपूर्वक ऐकायचं म्हणले, फक्त महाराजाकडे बघायचं. आणि मग असं होतं कधी कधी एक म्हातारी होती, ती कथा करायला ऐकायला यायची, भागवत कथा ऐकायला यायची. महाराज फार प्रसिद्ध होते, भागवत कथा ऐकायला यायची. आणि ते महाराजाकडेच बघत राहायचे. सगळ्यांना वाटायचं कितीच लक्ष आहे महाराजांकडे, थोडंसं नजर अशी सुद्धा करत नाही. मग ते म्हटलं की भागवत ऐकायला म्हणले की महाराज तुम्ही, आणि रडायची पण हो. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद रुद्धया गिरा. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. रोज रडायची ती भागवत कथेमध्ये. 7व्या दिवशी महाराजांनी विचारलं, आणि माताजी फारच तुम्ही गंभीर पूर्ण ऐकताय, त्याला काय माहिती कोण शुद्ध भक्त असेल ते विचारलं. म्हणजे काय तुम्हाला काय यातलं पटलं म्हणले भागवतातलं. कसलं भागवत म्हणजे काय म्हणजे फार तुम्ही माझ्याकडे बघू का. म्हणजे तुमची दाढी जी आहे ना म्हणली त्याकडे बघू तुम्ही म्हणली.
कारण 7 दिवसापूर्वी माझं बोकुड मेला म्हणजे त्याची दाढी तुमच्या म्हणजे बोकडाची मला आठवण येते. त्या बोकडाच्या आठवणीने मला एक घास सुद्धा जात नाही 7 दिवस झालं. पण मला ते तुमच्यापाशी आलं बरं वाटतंय, कारण तुमचं दाढी बोकडासारखी. तर त्यासाठी भागवत कथा जी आहे ध्यानपूर्वक ऐकावी लागते. जर नाही ऐकलं तर फल नाही भेटणार. आणि विमान आलं 7 दिवसांनी, विमान आलं, सगळे गोकर्ण सकट सगळे गावातील लोक विमानामध्ये बसले आणि भगवत धामाला गेले. तर अशा पद्धतीनं भागवताचा फार महिमा आहे. भागवत ग्रंथ घरामध्ये असायला पाहिजे, त्याची पूजा व्हायला पाहिजे, भागवत लावायला पाहिजे. प्रत्येकाने घरात 7 दिवस भागवत लावायला पाहिजे, वाचन कवित करून भक्तांना बोलून. तर असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने पद्मपुराण स्कंद पुराणामध्ये सांगितलं. ही झाली 200 वर्षापूर्वीची. कलियुग चालू झाल्यानंतर 230 वर्षानंतरची घटना. आणि त्यानंतर साधारणपणे त्या ठिकाणी 500-550 वर्षांनी पुन्हा मग अजून एकदा भागवत झालं. तर ते जे भागवत आहे ते शौनकादी ऋषींनी सुत गोस्वामींना सांगितलं. तर हे सुत गोस्वामी हे रोमहर्षींचे पुत्र आहेत. तर शौनकादी ऋषी ही नावं तुम्हाला सुरुवातीला दिसतील की भागवतामध्ये कसं आहे 12 स्कंद आहेत ना. तर कधी कधी काही परंपरेत असं म्हणणं आहे की भागवत हे 12 स्कंदाचं नाहीच आहे, भागवत हे फक्त 10 स्कंदाचं आहे. कारण भागवत पहिल्या 2 स्कंदामध्ये सुरूच होत नाही. त्यामध्ये तुम्हाला शुकदेव गोस्वामीचं नाव नाही दिसणार. ते मग ते शौनकादी ऋषी सुत गोस्वामी असं काय काय तुम्हाला आढळेल. तुम्हाला भागवत काय, काही लोकांचं म्हणणं आहे की ते भागवत 3ऱ्या स्कंदापासून सुरू होते म्हणे. तसं नाहीये. आपले जे आचार्य आहेत त्या आचार्याने सांगितलं की भागवत हे 12 स्कंदाचंच आहे आणि त्याच्यामध्ये पहिले 2 स्कंदापासून ते सुरू होते भागवत. तर हा आपल्या परंपरेमध्ये आहे नियम. तर कारण त्याच्यामध्ये पण शुकदेव गोस्वामी जरी नसले तर ते शौनकादी ऋषी आणि सुत गोस्वामी यांचं संभाषणच आहे. तर ते पण नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये नैमिषारण्य नावाचं ठिकाण आहे. आज पण ते ठिकाण आहे. त्याला चक्रतीर्थ असं म्हणतात. ब्रह्माजीने तिथे चक्र पाठवलं होतं. तिथं त्या ठिकाणी कोणतंही भौतिक कलियुगाचा प्रभाव नाही असं ते क्षेत्र आहे, म्हणून त्याला नैमिषारण्य असं म्हणतात. तर त्या जंगलात आहे आणि ते नदीकाठी आहे आणि तो कोणत्याही प्रकारचा कलह किंवा कलियुगाचा प्रभाव नाही असं एक ठिकाण आहे. कथा करण्यासाठी खास दिलेलं ठिकाण आहे. 88,000 तिथं लोक होते ऐकायला, कथा ऐकायला. आणि त्या ठिकाणी भागवत कथा झाल्यानंतरही 7 दिवसाची कथा. तर 7 दिवसाची कथा का, त्याच्यावरती आपली थोडी चर्चा भागवतावरती झालेली आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की भागवत कथा ऐकणाऱ्याचे जसं कथा ऐकणारे पण नियम आहेत की कथा ऐकताना असं मगाशी आम्ही विचार केला की खाली बसावं का वर बसू. मला वाटतं माझी इच्छा होती खाली बसावं, थोडंसं कमी आहे. पण नंतर विचार केला की भागवत करताना भागवत वक्ता करणारा तो उंच असणार पाहिजे आणि भागवत ऐकणारे लोक त्यापेक्षा खाली पाहिजेत. तर ते ज्ञान असं खाली वाढणार, तर ते असं होणार चढणारच नाही ज्ञान, ते वर झोपून आता खाली झोपून जाणार तिकडे वरती. तर त्यामुळं त्याला सांगितले खरंच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर मी एकदा असं बसलो होतो आमच्या मंदिरामध्ये प्रवचन करायला. भगवान प्रभू आले होते. तर त्यांच्या मागं बसलो, जागाच नाही बसायला पुढं, एवढी गर्दी प्रवचन ऐकायला. मी मागं बसलो, म्हणजे मागं नाही पुढं बसा म्हणून. का म्हणले जर प्रवचन करताना प्रवचनाच्या असं या साईडला मागं बसा तर भूत योनी जन्म घ्यावा लागणार तुम्हाला. तर काही गोष्टी आहेत त्याचे पण निर्बंध पालन करायचे असतात. काही गोष्टी आहेत सांगितले की पद्मपुराणामध्ये की जर व्यक्ती जर उंच व्यासनावर जर जो असलेला व्यक्ती त्याच्यापेक्षा जर उंच तुम्ही बसला त्याच्या पुढं ऐकायला उंच असणार बसला जास्त, तर म्हणे तुम्हाला अनेक काळ नरकामध्ये घालावा लागेल आणि अंतकाळी तुम्हाला कावळा बनावं लागेल. तर अशा प्रकारे आहे. तर हे काही नियम आहेत. झोपायला बी नाही पाहिजे काही नियम आहेत. आणि जर भागवत कथा आहे तर याच्यामध्ये आपण थांबूया, फक्त थोडंसं माहिती कुठल्या याच्यामध्ये काय आहे. तर पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे भागवताचा, तर हा पहिला स्कंद आहे. तर सांगितलंय भगवंतांचे चरण आहे, भगवंतांचे नाजूक चरण आहेत हे सगळे, पहिला आणि दुसरा स्कंद. आणि याच्यानंतर येतो जो 3रा आणि 4था स्कंद जो आहे ते भगवंतांच्या मांड्या आहेत. तर हे भगवंतांचं शरीराचं वर्णन आहे. भगवंतांच्या मांड्या आहेत. ते 3रा आणि 4था स्कंद आहे भागवताचा. त्यानंतर 5वं जे स्कंद आहे ते भगवंताची नाभी आहे म्हणून सांगितले. 6वं भगवंताचं वक्षस्थळ आहे म्हणून सांगितलंय, 6वा स्कंद. 7वा आणि 8वा स्कंद भगवंतांचे खांदे, बाहू, भुजा आहेत. 9वा स्कंद भगवंतांचा कंठ आहे आणि 10वा स्कंद भगवंतांचं मुख आहे आणि 11वा स्कंद भगवंतांचं कपाळ आहे आणि 12वा स्कंद भगवंतांचं मस्तक आहे. म्हणजे भागवत कोण आहे? श्रीकृष्णच आहे. त्यामुळं हे पण आज क्लिअर झालं की कसे भगवंत आहेत.
तर अशा प्रत्येक स्कंधामध्ये हे भगवंत वर्णन आहे. तसं अजून परत डिटेलमध्ये वर्णन आहे, पण काही याच्यामध्ये पण मतांतर आहेत बरं का, नाही असं नाही, ते जास्त डिटेलमध्ये जाणार आहे. काही जणांचं म्हणणं आहे की नाही, चरण वेगळे आहे, दुसरं हे वेगळं आहे, किंवा काय बरंच काही वेगळं आहे. पण आपल्या ज्या परंपरेमध्ये आपण येतो तर त्या परंपरेमध्ये हे प्रमाण दिलेलं आहे की मुख काय आहे, चरण काय आहे, त्याचं पुढेही वर्णन आहे. त्या मुखामध्ये परत मग ओठ पण आहे. तर 10व्या स्कंधामध्ये पंचरासाध्याय आहे, तर ते म्हणजे भगवंतांचे ओठ आहेत म्हणे. तर स्माईल आहे. हां, तर असं काही डिटेल वर्णन पुढं पण आहे सगळं. तर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत सगळ्या, तर ते आपण पाहायचं आहे सगळं. आता इथून पुढं आपल्याला हे भागवत सगळं ऐकायचं आहे, आणि प्रभू जे आहेत आपल्या रसाळवाणीतून आपल्याला ते सांगतील सुंदर सुंदर कसं सिस्टमॅटिकपणे. सुरुवातीला थोडं टफ आहे, तिसऱ्या स्कंदामध्ये थोडंसं तुम्ही अडकून पडाल. सगळं फिलॉसॉफी तत्वज्ञान आहे, थोडंसं काय म्हणणार काय वाचायला, पण ते पुढं पुढे इतकं रसाळ आहे, डायरेक्ट तुम्ही जाऊ शकत नाही 10व्या स्कंदावर. तुम्ही लगेच मग ते रास पंचाध्याय ते परत वाचणार, भगवंताने रासलीला कशी केली हे ते. प्रभुपाद म्हटले की असं डायरेक्ट जाऊ नका, डायरेक्ट मोठाकडे जाऊ नका. तर काय करा, चरणारांना म्हणजे माहिती येताना तर पहिले दर्शन घ्यायला पाहिजे. आपण काय करतो, पहिले प्रणाम करतो, काया वाचा मन पूर्ण अर्पण करतो भगवंतांना, आणि मग काय करतो, पहिले भगवंताच्या चरणाचं दर्शन घेतो. तर खालून वर जायला पाहिजे. कुंती महाराणी म्हणून सांगितलं, नमो पंकज नाभाय, नमो पंकज नेत्राय, नमो पंकज मालिने, नमस्ते पंकजाग्रे. खालून वर कर्म आहे. पहिले चरणाला तुम्ही प्रणाम करा. तर चरणाच्या भगवंत दर्शन घ्या, नाभीचं दर्शन घ्या भगवंतांची. नाभी दिसत नाही कपडे घातल्यामुळं. तर त्यानंतर मग भगवंतांच्या डोळ्यांचं ओठांचं दर्शन घ्या. डोळे किती आता कसं सांगितलं की ते तुलना केलेली आहे कमळाशी, पण काय तुलना तुम्हाला समजण्यासाठी केलेली आहे. कमळापेक्षाही भगवंत डोळे सुंदर आहे, तर ती करावी लागते तुलना. आणि मग भगवंत पूर्ण मुखमंडलात दर्शन आहे. तसं एक दर्शनाचा क्रम आहे. तसं भागवत वाचायचं म्हटल्यानंतर पहिल्या स्कंदापासून वाचायला पाहिजे. असं मधून अधून वाचलं तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण डायरेक्ट तुम्ही असं वाचायचंच म्हणून मग चला ही काय लय बोर होतंय आणि मग पुढं काहीतरी 10वा स्कंद घेऊया आणि असं म्हणून डायरेक्ट तिकडे कृष्णा गेलेला आहे, मग असं नाही करू शकत. ते तुम्हाला कळणार नाही, तुमच्या हृदयामध्ये उतरणार नाही. म्हणून पहिल्या स्कंदापासून वाचत जावं भागवत. तर हे सांगितलेलं आहे. आणि सांगितलंय भागवताचा एक श्लोक, भागवताचा किती श्लोक आहेत, 18,000. एक श्लोक तुम्ही वाचला भागवताचा, एक म्हणाला श्लोक, तर किंवा भागवत ग्रंथाला एकदा प्रदक्षिणा केली तुम्ही, अशी एक प्रदक्षिणा, अशी तुळशीला करतो ना आपण प्रदक्षिणा, एक प्रदक्षिणा केली तर एक अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लाभते. किती सोपं आहे हो. या कलियुगात ना भगवंतानी भक्ती फार सोपी करून ठेवली आहे, पण आम्ही एवढे मट्ट झालो की आम्हाला ते पण कळत नाही. लय सोपं आहे, एक प्रदक्षिणा घालायची आहे. तर एकदा मी एका प्रभूजींना विचारलं, तर प्रभूजी तुम्हाला एवढं कसं काय ज्ञान आहे हो म्हणले सगळं ते. तर मी वाचत तर काही नाही म्हणले, एवढं ज्ञान कुठलं येतं. ते म्हणले ह्यात नाही येतं म्हणले. म्हणलं वाचत तर नाही म्हणले श्रद्धा असावी लागते म्हणले. ते काय करतात, तर भागवताची रोज पूजा करतात. ते म्हणले पूजा केली माझ्या डोक्यात बसतो म्हणले. त्याची श्रद्धा आहे त्या भागवतावरती. आणि अर्थ असं नाही की वाचू नका, तर श्रद्धापूर्वक वाचा असं मला म्हणायचं आहे. तर प्रदक्षिणा करायला केलं तर ते स्कंद पुराणामध्ये वर्णन आहे. एक प्रदक्षिणा केली किंवा एक श्लोक. अजून एक वर्णन आहे पद्मपुराणामध्ये. भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की भागवताचा एक श्लोक जर तुम्ही घरात लिहून ठेवला तर त्या घरामध्ये मी साक्षात कुठलं संकट येऊ देत नाही, मी तिथं हजर असतो. परत पुढे जाऊन आणि भगवान म्हणतात एक कशाला, त्या श्लोकामधला तुम्ही 4था हिस्सा जरी ठेवला, म्हणजे 2 शब्द जरी लिहिले, एक श्लोक राहू द्या, तरी पण मी तिथे हजर आहे म्हणे त्या घरामध्ये. भागवताचा श्लोक एवढा महत्त्वपूर्ण आहे. तरी भागवताच्या महिमामध्ये जसं विवरण येतं, वेळेच्या अभावी आपल्याला ते घेता येणार नाही. तर नेक्स्ट बघू, प्रभू सांगतील तुम्हाला काय आणि बऱ्याच गोष्टी. तर चतुर्श्लोकी भगवद्गीता जशी आहे तसं चतुर्श्लोकी भागवत पण आहे. दुसऱ्या स्कंदातला 9व्या अध्यायातला 33 नंबरचा श्लोक. दुसरा स्कंद 9वा अध्याय 33वा श्लोक, 34वा श्लोक, 35, 36, 33, 34, 35, 36 4 श्लोक आहेत महत्त्वपूर्ण. त्याला चतुर्श्लोकी भागवत म्हणतात. त्याच्यावर बऱ्याच लोकांनी टीका लिहिलेली आहे. तर अशा प्रकारे हे भागवताचं वर्णन आपण थोडंफार बघितलंय आणि अशा भरपूर सुंदर कथा आहेत. तर भक्ती जी आहे तरी भागवतमध्ये भरलेली आहे. भगवंत स्वतःच भागवतमध्ये आहेत. आणि भागवत वाचल्याशिवाय ज्ञान होणार नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय वैराग्य उत्पन्न होणार नाही. ज्ञानच नाही, वैराग्य कसं उत्पन्न होईल. ते वैराग्य आणि ज्ञान ही भक्तीची मुलं आहेत. तर ही भक्तीची मुलं सुद्धा एके दिवशी भक्ती जी आहे ना, ती भक्ती तिचा त्या ठिकाणी सांगितले द्रविड देशामध्ये भक्तीचा उगम झाला. द्रविड म्हणजे माहिती आहे तुम्हाला,
जनगण म्हणून म्हणतं की नाही मग काय पंजाब सिंधू हा, द्रविड उत्कल बंग. तर द्रविड म्हणजे काय? द्रविड संस्कृत शब्दाचा अर्थ आहे द्रविड म्हणजे दोन्ही बाजू ज्याच्या समुद्राने व्यापलेल्या आहे, पाण्याने व्यापलेला आहे असा प्रदेश. म्हणजे भारताचा जो खालचा प्रदेश आहे तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, तर हे जे आहे तर ज्याचा दोन्ही बाजू पाण्याने व्यापलेला आहे. तर द्रविड मध्ये भक्ती देवीचा उगम झाला, जन्म झाला. मग अशी ही भक्ती देवी कर्नाटकामध्ये गेली, खालून वरती आली. अशी कर्नाटकामध्ये आली, तिची थोडीशी वाढ झाली कर्नाटकामध्ये, आणि ती भक्ती देवी कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आली. ही भक्ती देवीची महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस राहिली या ठिकाणी. म्हणून बघा महाराष्ट्रामध्ये अनेक संत निर्माण झाले, भक्तीचा फार प्रचार आहे महाराष्ट्रामध्ये. तर आणि मग ही नंतर गुजरातमध्ये गेली. गुजरातमध्ये मग थोडंसं तिची वाढ पण थांबली आणि थोडीशी वीक पण झाली ती. आणि गुजरातमध्ये गेल्यानंतर गुजरातमधून भक्ती उत्तर प्रदेशमध्ये गेली, वृंदावनामध्ये गेली, मथुरेमध्ये गेली. त्या ठिकाणी भक्ती देवी सशक्त झाली. वृंदावनामध्ये गेल्यानंतर भक्ती सुदृढ झाली. आणि अशा प्रकारे भक्ती देवी जी आहे, पण तिची जी 2 मुलं होती ती झोपले होते. भक्तीची 2 मुलं आहेत, कोण कोण? ज्ञान आणि वैराग्य. तर ती 2 मुलं एवढे अशक्त होते तसे उचलून ठेवले की असे पडायचे खाली, उचलून ठेवले की असे पडायचे खाली. म्हणजे नारदमुनींना विचारलं की काय करायचं पोरांचं ज्ञान आणि वैराग्य. तर म्हणले वृंदावनात आलं तरी सुद्धा यांचे काही हे होईना. पण त्या ठिकाणी सनत कुमारांनी सांगितलं की म्हणले तुम्हाला माहित नाही का म्हणले व्यासदेवांकडून तुम्ही भागवत ऐकलं नाही का म्हणले, भागवत सांगा म्हणले ह्यांना, कारण आजारी आहेत ना ते, चपाती भाजी चावत नाही म्हणले. त्याला म्हणले ज्यूस करून पाजा, पिबत भागवतम रसमालय, रस पाजा म्हणले भागवत थोडासा, जागे होतील म्हणले. आणि मग त्या ठिकाणी ते कथा झाली त्या ऋषींमार्फत त्या ठिकाणी हरिद्वारमध्ये, आणि ते ज्ञान आणि वैराग्य धष्टपुष्ट झाले. तर अशा प्रकारे ती पण एक कथा आहे भागवताची झालेली, 7 दिवसाची कथा झाली. तर अशा प्रकारे भागवत कथा आहे. तर आपल्या सर्वांना जसं आपल्या सर्वांच्या आग्रह खातर आणि आमच्या इच्छेपोटी तर आपण सर्वांनी सुरू केलेलं आहे. तर आज आपण थोडा जास्त वेळ घेतला म्हणा, तरी तासभर होऊन गेला आपला, 1.25 तास झालेला आहे. आपण थांबू या ठिकाणी. तर आता आपण ठरवू मग शनिवारीच घ्यायचं की मग का. आता लाईव्ह बोलण्यामध्ये जसं प्रवीण म्हणतो ते प्रत्यक्ष बोलण्यामध्ये मोबाईलवर झूमवर ऐकण्यामध्ये फार फरक आहे की नाही. तर मग आता ठरवू आपण काय करायचं. आणि असं कथा झालेली आहे. तर असं भागवत आपण एक अध्याय जर प्रत्येक वेळेला घेतला तर होऊन जाईल आपलं. तर एखाद्या आता अध्याय नाही घेतलं, मी सुरुवात झाली फक्त का महात्म्य. पुढच्या वेळेस प्रभूजी पहिला स्कंद चालू करते, जेवढं शक्य आहे तेवढं आपण घेऊ आणि मग पुढे जाऊ. हे भागवत फार रसाळ आहे, आपल्याला आनंद आलाच असेल भागवतामध्ये. तर हे भागवत आणि डिटेलमध्ये चर्चा आहे. असे हजारो ऋषी लोक असे बसायचे सगळं सोडून, तहान नाही. तुम्हाला पण काय जाणवलं का? तहान पाणी सगळं विसरून जात आहे. परीक्षित महाराज सगळं विसरून गेले, एवढ्या सुंदर 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 कथा ऐकायला ना सगळं विसरून जातं. अशा प्रकारे भागवत होईल अशी अपेक्षा आहे. तर आपण सर्वांना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय, गौर प्रेमानंदे.